नमस्कार मित्रांनो, युवा मार्गदर्शक आपले स्वागत करत आहे। आज आपल्या युवा मार्गदर्शक मंचावर जे गेस्ट आले आहेत ते मोरावे गावातील अंकुश पाटील आहेत। गरिबीवर मात करून 1997 साली केमिस्ट्री मधून बीएससी पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। त्यानंतर सातत्याने प्रयत्न करून त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे। गेल्या 10 वर्षापासून दुबईमध्ये राहून अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीमध्ये ते सध्या जॉब करत आहेत। अंकुश दादा आमच्याशी मनसोक्त बोलले। मोरावे टू दुबईचा प्रवास त्यांनी आम्हाला सांगितला। कंटिन्युअस लर्निंग किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी सांगितले। बेस्ट ऑप्शन इज टू क्लोज युअर इयर्स अशी शिकवण देऊन ध्येय प्राप्तीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश त्यांनी दिला। ज्यांना केमिस्ट्री मधून करिअर घडवायचे असेल आणि गल्फ कंट्रीमध्ये जायचे असेल त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघावा। आमच्यासाठी वेळात वेळ काढून नवीन पिढीला मार्गदर्शन केले त्याबद्दल संपूर्ण युवा मार्गदर्शक टीम अंकुश दादांचे खूप खूप आभार मानते। चला तर मग अंकुश दादांची सक्सेस स्टोरी आणि मार्गदर्शन ऐकूया। मोरावे गाव 2-3 आपले सहकारी जे आहेत यंग ब्रिगेड त्यांना ओळखतो। नाही, मी ॲक्च्युली बीएससी केली, फक्त बीएससी केमिस्ट्री। शिक्षण चालू झालं मोरावे गावातून माझ्या मराठी शाळेतून, आणि ते साधारण 80च्या आसपास पहिलीला असेल मी, कारण की मी 10वीला बहुतेक 90 साली होतो। तर तेव्हाची हायस्कूल म्हणजे आता ते इमॅजिनेशनच आहे फक्त तेव्हाचा स्कूल आणि तेव्हाचं हायस्कूल, कारण की शेणाने सारवलेल्या जमिनी आणि स्वतः झाडू मारणं हे सगळं। तर मराठी मीडियममधून जेव्हा शिक्षण चालू केलं आपण, पहिला कसं बालवाडी, नंतर पहिली, दुसरी, तिसरी, मग त्या टायमाला काय एक लहान पोरगा फक्त शाळेत जायचं, आईबाबांनी शाळेत घातलंय तेव्हा आपल्याकडे काही टार्गेट नसतो, काही गोल नसतो, आपण एक लहान शाळेत जायचं। तर ते 4थी पर्यंत ती मोरावेला शाळा होती। मग त्याच्यानंतर त्या स्कूलमध्ये शाळेमध्ये छोटे छोटे कार्यक्रम होते आपले त्या टायमाला। मग कोण भाषण घेणार, तर कोण कविता बोलून दाखवणार, तर कोण छोटंसं नाटक करणार वगैरे ना। तर त्या टायमापासून मग ती थोडीशी सवय झाली की बाबा करूया भाषण। सुरुवातीला जाम भीती वाटायची, पण नंतर मग शेवटी त्या वयामध्ये लहान वयामध्ये मग त्या टायमाला काय होतं की म्हणजे स्कूल, शाळा आणि खेळणं, म्हणजे दुसरे म्हणजे का टीव्ही नव्हती। टीव्ही आपल्या गावामध्ये 2, एक आपल्या गिरणीमध्ये टीव्ही आली होती, एक आपले स्पीकरवाले त्यांचं नाव, मग त्या वह्या यावरती राहिलेल्या वह्या वायडिंग करून वापरा आणि हे करा ते करा, असा एकंदरीत प्रवास। एकंदरीत परिस्थिती पण त्या टायमाला गंभीर होती, आणि म्हणजे आर्थिक परिस्थिती पण कमीच होती। शिकलेले तसे कोणच नव्हते। तर माझ्या मोठ्या बहिणीनंतर मीच मोठा होतो घरामध्ये, पण बाबा थोडेफार शिकले होते त्याच्यामुळं ठीक आहे। पण अशा आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा तिथपर्यंत मला काहीच टार्गेट नव्हतं, काहीच नव्हतं। मी हायस्कूल करत होतो, पण एक गोष्ट होती की दरवर्षी पहिला यायचं बोलल्यानंतर मग शिक्षणामध्ये रुची तयार झाली। म्हणजे त्या टायमाला आपल्या मराठी स्कूलमध्ये ना आपल्या गावाच्या तर्फे बक्षीस समारंभाचा कार्यक्रम होता। मग जेव्हा आम्ही हायस्कूलला गेलो तेव्हा आम्ही नंतर कॉलेजला गेलो, त्याच्यानंतर तसाच कार्यक्रम आम्ही राबवला होता। म्हणजे जे कोण 5वी ते 10वी 1 ते 5 मध्ये येतील त्यांना आपण बक्षीस द्यायचे। त्याच्यामध्ये मी होतो, मग विनोद होता, मग मदन पाटील होते, संजू होते, असे लोकांचं एक शिक्षण समिती, तैमूर पाटील आपले, तर ते असे लोकांचे आम्ही केपी कृष्णा पाटील, असे लोकांचं एक समूह बनवून आम्ही तो उपक्रम चालू ठेवला होता। मग त्याच्यानंतर ते डिस्कंटिन्यू झालं समाव, पण आता होते की नाही माहिती नाही। हायस्कूलचा टप्पा करेपर्यंत आर्थिक परिस्थितीच्या
होतीच वाईट, पण त्याच्यामध्ये अजून एक सेटबॅक आला. तो म्हणजे मी 9वीला असताना 1989 साली माझी देवाने माझ्या आईला हिरावून नेली. माझी आई एक्सपायर झाली त्या वर्षी. म्हणजे मी 14 वर्षाचा होतो, 9वीला होतो. आणि दरवर्षी आदर्श विद्यार्थ्याचं बक्षीस माझं असायचं. तर ज्या दिवशी माझी आई वारली तो दिवस होता 22 सप्टेंबर, आपली डॉक्टर कर्मवीर भाऊरावांची जयंती त्या दिवशी. तर त्याच दिवशी नेमकं बक्षीस समारंभाचा कार्यक्रम असतो. तर मला माहिती आहे की मला आता आदर्श विद्यार्थी बक्षीस मिळणार आहे. आणि आई माझी तेव्हा मला बोलते की मला काय होते पोऱ्या, तू जा. मला अजूनही ती शब्द आठवतात. मला काय होतं, 2 दिवस फक्त ताप आला होता तिला. मला काय होतं, तू जा बिंदास. गेलो आणि तिकडे बक्षीस घेत होतो. साधारण बक्षीस भेटता 11-12 वाजता. तोपर्यंत मला तसं ते कळलं होतं. म्हणजे तो एक पॉइंट होता की एक वाक्य माझ्या आयुष्यभर लक्षात राहिलं की आई ह्या कंडिशनमध्ये असताना सुद्धा मला पाठवते स्कूलला की तुझा बक्षीस तुझा हक्क आहे, तू बक्षीस त्याच्यावर तू कमवलेलं आहेस, बरोबर मेहनत घेतलेली आहेस, तर तू जाते. तर तो एक प्रसंग माझ्यावर भरपूर घर करून गेलाय म्हणजे माझ्या लाईफमध्ये. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला लोकांना थोडीफार परिस्थिती माहिती सध्याची माझी, की मग माझी आई गेल्यानंतर मग काय काय झालं ते त्याच्यामध्ये मी जात नाही समजा. तर असं करता करता एकंदरीत मी 10वीला दुसरा आलो. पहिला मला नाही आलं कारण की मी मराठीमध्ये मार खाल्ली थोडीशी. तर 1ली ते 10वी एक गोष्ट अजून एक चांगली होती, मी 6माहीला दुसरा यायचो. तेव्हा 6माही आणि वार्षिक परीक्षा असायची. तर 6माहीला सविता कोळी म्हणून गावांची पोरगी होती माझी आमच्या वर्गात, ती पहिली यायची. मग बोलतात ना की विन विन अप्रोच पाहिजे, एक काय बोलतात त्याला, एक प्रतिस्पर्धी पाहिजे. पण सुदृढ प्रतिस्पर्धा म्हणजे आपल्याला काय समजलं ना, आपण मेहनत करा आणि वर जा. मग असं करून पहिला कधी 6माहीला दुसरा नंबर, मग वार्षिक परीक्षेला पहिला नंबर, असं करता करता हायस्कूल पूर्ण झालं. हायस्कूल पण आपली गव्हाण हायस्कूल मराठी मीडियम आहे, बरोबर. तर या पर्टिक्युलर टाईममध्ये 10वी पर्यंत आम्ही मच्छीच नाही पकडली, आम्ही चांद्रा काढली, खुबळ काढले, शिंपल्या काढल्या. शिवडीपासून ते आगरदांडा या वयामध्ये आगरदांड्याला पण जायचो, ती मुरुड आगरदांडा तिथपर्यंत. तिथून ते चांद्रा बिंद्रा सगळी मेहनत, म्हणजे त्या टायमाला ढोर मेहनत. म्हणजे मग झोप येत नाही हा प्रकार नव्हता म्हटलं, कसा तरी टाइम काढायचा अभ्यासाला वगैरे. हे सगळं 10वी पर्यंत ओके होतं. मराठी मीडियम, थोडाफार सेटबॅक आले, थोडंफार आर्थिक परिस्थितीला अजून थोडासा त्रास, म्हणजे आई माझ्यापासून हिंमत हरली नाही कधी. मला एक माहिती होतं की आपलं लाईफ चांगलंच आहे, आपलं लाईफ चांगलं होणार. आणि त्या टायमाला माझ्या लाईफमध्ये जे कोण मित्र होते ना, तर ते मित्र असे होते त्या टायमाला पण की स्पेशली 1-2 मित्र, केपी जर नाव घ्यायचं झालं तर, एक आमचा तिकडे वराकणचा नवनीत काका होता, तर खूप पॉझिटिव्हली सपोर्ट केला. त्या टायमाला आर्थिक सपोर्ट वगैरे काही नाही. आणि मग त्याच्यानंतर मग मी कॉलेजला गेलो, ASC कॉलेज पनवेल. आता फर्स्ट फुल पॅन्ट कॉलेजला असताना पहिली फुल पॅन्ट मिळाली मला. ती पण बाबाने दिली होती घेऊन रेडीमेड. ती एवढी मोठी अशी बॉल बॉटम खाली. आता माहिती नाही कोण घालतो की राजेश करण्यासारखी. तर कॉलेजला गेल्यावर काय झालं, कॉलेज हा डायरेक्ट मराठी मीडियम मधून इंग्लिश मीडियम. आणि इंग्लिश मीडियम करता आता आपल्याला काहीतरी इम्प्रूव्ह करायला पाहिजे. गावामध्ये कसं आपल्या इंग्लिश मीडियम एक तर TV नाही आहे, काहीच नाही. मग कॉलेजला कसं जायचो आम्ही, मोराईवरून गव्हाणफाटा चालत. आता इमॅजिन करा, 90sचा जमाना, रस्ता नाही आहे, रस्त्यात आजी गवतातून जायचंय, कधी साप येईल, कधी काय येईल काय माहिती नाही. तर दुसरं ऑप्शन जावला, आपलं जावला गाव, बामणुगरी पण क्रॉस करून आपण जावल्यावर जायचं.
ते जावल्यावरून येताना काय नव्हतं वाटत, पण बामणगिरीवर येताना मध्ये आपला एक तुम्हाला माहिती नसेल, मध्ये एक थोडासा खप होता की उगरी यायच्या अगोदर. अरे बाबा तिथून यायला असं, कारण की कॉलेजचं आम्ही सायन्स ना, तर मग ते प्रॅक्टिकल्स वगैरे संध्याकाळी 6-6:30 सुटायचं. आणि मग आता जाताना कसं प्रवास, मोरावे टू जावला किंवा मोरावे टू गव्हाण पट्टा चालत, तिथून बस पकडायची, 40 रुपये पास महिन्याचा, कॉलेज पट्ट्यावरून पुन्हा चालत कॉलेज, असा प्रवास. त्याच्यानंतर कॉलेज करायचा, प्रॅक्टिकल करायची, कॉलेजवरून प्रॅक्टिकल संपल्यावर बस नसायची त्या टायमाला. सायन्सच्या पर्यंत लय वांदे होते. मग असं करता करता कॉलेज एकंदरीत पूर्ण झाला. पण आता BSc का, कारण ऑप्शन नाही, माहिती नव्हतं पुढे शिक्षण असेल तरी अफोर्ड करू शकत नव्हतं. ऑफकोर्स ते दिसत होतं. त्याच्यामुळं मी 10वी झाल्यानंतर आमच्याकडून 10वी नंतर D.Ed करण्याचा ऑप्शन होता. मला वाटलं की चला आता टीचिंग क्लास करूया आपण. आणि मग मी बाबांना बोललो की मी बाबा D.Ed करतोय. बाबा बोलले नको, D.Ed नको, तू काहीतरी सायन्स कर. कारण की त्या टायमाला आमच्या गावातला नवनीत पाटीला BSc ग्रॅज्युएट होऊन एका गव्हर्नमेंट कंपनीमध्ये कामाला लागला होता. तो रेफरन्स दिला बाबांनी की बघ तो दादा कसा गव्हर्नमेंट जॉब भेटला, IPCL ला कामाला होता तेव्हा. तर मग मी BSc चा मार्ग निवडला तिथपर्यंत. कारण की आता मार्क पडल्यानंतर बोलून इंजिनिअरिंग करायला लागेल, आणि इंजिनिअरिंगसाठी पैसे नव्हते, स्टेट. मग BSc केली. BSc मध्ये आता एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला कॉलेज लाईफ मधली. तुम्ही असा एखादा विद्यार्थी बघितलाय, कारण की मी माझ्या लाईफ मधला दुसरा एक पॉझिटिव्ह पॉईंट बोला किंवा टर्निंग पॉईंट बोला किंवा शीख बोलतात ना, ती माझ्यासाठी 1ली ते 10वी पहिला नंबर काढणारा विद्यार्थी, आयडियल स्टुडंट. आणि कोणालाच माहिती नसली ही गोष्ट कदाचित गावात आपल्या. मला 12वीला फर्स्ट क्लास असून तुम्ही कुठला असा विद्यार्थी बघितला ज्याला फर्स्ट क्लास आहे आणि तो फेल आहे? स्ट्रेंज. तो मीच आहे. मला फर्स्ट क्लास होता, पण गणित ड्रॉप आउट. मॅथमॅटिक्स मध्ये गेलो. विचार केला, तो जो क्षण होता ना माझा. पण अर्थात 12वीला काय झालं होतं की थोडंसं आजारी होतं, पण दॅट आर द एक्सपिरियन्स. नंतर मी विचार केला की आज मला भले शिक्षणातून किंवा मी पहिला येतोय, दुसरा येतोय, आयडियल स्टुडंट घेतोय, त्याच्यातून मला लोक किती मानतायत आणि लोकांच्या माझ्याकडनं किती एक्सपेक्टेशन आहेत. तेव्हा तो जो प्रकार झाला माझ्याकडनं, मग मी ते रिचेकिंगला पण नाही पाठवलं. 12वीचं मला रिचेकिंग करायची नाही म्हटलं. मला नेक्स्ट एक्झाम इमिजिएट द्यायची, आणि नेक्स्ट एक्झाम मी इमिजिएट दिली, लगेच पास झालो. तो जो टर्निंग पॉईंट होता माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट, की हे काय, हे असं का, समजलं ना. की एक क्षण असाला की मी काहीतरी गुन्हा केलाय बहुतेक. कारण की लोकांच्या अपेक्षांना मी खरा उतरलो नाही, म्हणजे माझ्याकडनं एक गुन्हा झाला. अर्थात त्या टाइमला अशी लोक होती की आपल्याकडे अपेक्षा करायची, समजलं. कारण की अंकुश म्हणजे कोण माहिती असायचं त्या टाइमला, समजलं. तर अशा तो एक जबरदस्त सेटबॅक होता. आणि हे कॉलेज करताना मी जेव्हा 12वी फेल झालो, तेव्हा मला बामणगिरीचा मामा, प्रतीक तुला माहिती असेल, बरोबर आहे, तुला पण माहिती असेल, आहे राहुल, तुला पण, आमचा शाळेजवळचा मामा. तर निवृत्तीच्या पप्पाने सांगितलं की तुला गोडाऊन मध्ये कामाला लावलं. मी रिफ्यूज केलं त्या टायमाला. 93चा जमाना असेल, तर त्या टायमाला जर मी गोडाऊन मध्ये ऍक्सेप्ट केलं असतं, अर्थात मला गरज होती नोकरीची, पण मी बोललो नाही, मला नाही नोकरी करायची. मी ते सोडून दिलं. त्याच्यानंतर कधीच मागे वळून नाही बघितलं. दरवर्षी 13वी, 14वी, 15वी डिस्टिंक्शन मध्येच पास झालं.
आणि मी 97ला BSc झालो आणि पूर्ण कॉलेजमध्ये चौथा होतो. पूर्ण कॉलेजमध्ये चौथा. तिसरी आपली रामशेठ ठाकूरांची सुनबाई वर्षा थवई. ओके. ती तिसरी पण मुलींमध्ये पहिली आली होती कॉलेजमध्ये तिसरी. तर अशा प्रकारे मी कधी नंतर वळून, पण त्याच्यात आता शिकण्यासारखं काय आहे की आयुष्यात कधी कधी आपल्याला सेटबॅक मिळतात, पण त्या सेटबॅकमध्ये फसून न जाता त्याला अपॉर्च्युनिटीज किंवा नेक्स्ट चॅलेंज कसं तुम्ही समजून घ्याल तर ते खूप महत्त्वाचं असतं. आता 12वी पास झाल्यानंतर आता 13वीला ॲडमिशन घ्यायचं मला. 13वीला ॲडमिशन घ्यायला मला पैसे नसायचे, तर मी काय करायचं, त्याच्यानंतर मी समुद्रात जाणं सोडून दिलं. कारण की समुद्रातली मेहनत अति ढोर मेहनत होती. म्हणजे त्या डोक्यावर ते ओले चिखलाच्या भरलेले आणि पाण्यासकट भरलेले ते खोबे घेतले ना, तो साधारणतः 30-1 किलो वजन असायचा तो डोक्यावर. आणि खाली चिखल, त्याच्यामुळे खाली हार्ड सरफेस नसायचं. चिखलातून जायचंय डोक्यावर ओझा, तर एवढं काय काय लागायचं. तर मी नंतर बोललो की आता हे थोडंसं कमी करू. समुद्रामध्ये तेव्हा नाही जायचो. तर मी काय केलं ऑप्शन, हार्डिलिया म्हणून कंपनी आहे माहिती आहे ना जुईनगरवर, केमिकल कंपनी. हो माहित आहे. कोणत्या आता हार्डिलिया हार्डिलिया केमिकल. आता तिचं नाव आहे सिनेक्टिडिया म्हणून आहे, ती मल्टीनॅशनल झाली. ओके. तर त्या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये 40 रुपये दिवस मिळायचा मला. काय कामं होती, रस्ते साफ करणे, गटर साफ करणे, टॉयलेट साफ करणे, ही सगळी कामं केली. पण हे कामं करता करता म्हणजे मी कधी करायचो ही कामं, जेव्हा आपल्याला कॉलेजला सुट्टी लागायची. मार्च, एप्रिल, मे जी सुट्टी लागायची ना, एप्रिल मे मध्ये 2 महिने, त्या 2 महिन्यामध्ये काम करून त्या पैशातून ऍडमिशनची फी भरायची कॉलेजला. त्याच्यामुळे तो जो प्रवास जो केलाय ना, तो मला स्वतःला असं वाटतं की मी BSc केली, पण मी स्वतःच्या पाठीवर हात मारतो की डिड वेल. ओके. तर अशा परिस्थितीमध्ये राहून आपण ती गोष्ट केली. आणि त्याच्यानंतर तिथे मी जे काम करायचो ना, त्या माझ्या मित्रांना माहिती नव्हतं की अंकुश कॉलेज पण शिकतोय, सायन्स स्टुडंट आहे, कॉलेज पण शिकतोय. तर ते मी त्यांना सांगितलं नव्हतं, पण एक दिवशी त्यांना माहिती पडलं. आणि मग नंतर असं काही एक काम करायचं होतं, तर ते त्यांनी मला ते काम करायला मनाई केली. म्हटलं का रे, तू शिकतोयस कॉलेज पोरगा आणि तू अशी कामं करतोय. म्हटलं हे मी 2 महिन्यासाठी करतोय, 3ऱ्या महिन्यापासून मी कॉलेजलाच जाणार आहे. मग तर अशी काही उदाहरणं आहेत आणि अशा काही स्ट्रगल आहेत ज्या प्रोत्साहन देत होते अजून की नाही. आणि त्या रस्ते साफ करताना मी रस्तेच नुसतं साफ नव्हतं करत, तर ती एक केमिकल इंडस्ट्री होती. केमिकल इंडस्ट्रीमध्ये काय काय इक्विपमेंट आहे, कसं चालतं, लोकांशी बोलणं. तेव्हा त्याच्यानंतर माझी रुची तयार झाली की मला ऑपरेशनमध्ये जायचं आहे. ऑपरेशन म्हणजे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग. त्या रस्ते साफ करता करताच मला ती आवड तयार झाली होती की मला जायचं आहे. तर मग अशाच कंपनी माझा मी टार्गेट ठेवलं होतं की मला पेट्रोकेमिकल इंडस्ट्री आहे, नॉट ओनली कंपनी पण पेट्रोकेमिकल इंडस्ट्री हा टार्गेट होता मला. असं करता करता BSc झालं आणि पहिला आता जॉब शोधायची वेळ आली. मी आणि माझा मित्र माझ्या गावातला विनोद पाटील सकाळी निघायचो लवकर, त्यावेळेला गाडी बिडी नव्हती, चालत तळोजा MIDC 1 आठवड्यात पूर्ण तळोजा MIDC फक्त गेटवर जाऊन आपले CV द्यायचे. कारण की पेपरला ऍडव्हर्टाईज येणार आणि मी अप्लाय करणार, त्याच्यापेक्षा कधी कधी गेटवर गेलो ना तर फास्ट रिस्पॉन्स मिळतो. कारण की कधी कधी जो मॅनेजर असतो त्यांना माहित असतं की माझ्याकडे रिक्रुटमेंट आहे आणि समोर आलेला व्यक्ती हा फर्स्ट क्लास BSc आहे किंवा डिस्टिंक्शन BSc आहे, लेट्स टॉक विथ हिम. असं करून आम्हाला 2-3 ठिकाणी पॉझिटिव्हली बोलवले. पण एका ठिकाणी एक फार्मास्युटिकल कंपनी तळोजामध्ये त्यांनी बोलवलं. पहिल्या दिवशी इंटरव्ह्यूला बसवले 3 तास. नंतर कळलं की ते स्वतः MSc आहे आणि खूप वर्षा अगोदर MSc केली. तर त्यांना त्यांचं नॉलेज रिफ्रेश करायचं आहे, कारण की मी BSc जस्ट पास आउट झालो. 3 तास. म्हटलं सर आता मला माझी मोराव्याला मात्र BSc झालो तेव्हा मोराव्याला एक बस चालू झाली होती, दिवसातून आय थिंक 1 बस यायची. मी त्यांना बोललो की सर माझ्या आता ती पनवेलवरून एक बस असते ती मिस होईल, जाऊ का.
जा म्हणे उद्या याच टायमाला ये. दुसऱ्या दिवशी गेलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच आयसोटोप आणि हेम तेम सगळं विचारायचं, केमिकल इंडस्ट्री, केमिकल फॉर्म्युला सगळं विचारायचं. मग मी त्यांना बोललो, सर तुम्ही एवढं काय विचारता? म्हटलं काय नक्की काय? अरे अंकुश तू बोलतो ऑलरेडी सिलेक्टेड आहेस, पण मला माझं नॉलेज रिफ्रेश करायचं आहे. अशी सुरुवात झाली होती. तो पहिला जॉब, नंतर दुसरा जॉब. मग मी तो स्टँड बाय ठेवला. ठीक आहे, ओके सर, मी आपला ऑफर लेटरमध्ये आता मग मी माफेला EIDPRE म्हणून एक कंपनी आहे, पेस्टिसाइड बनवतो, ॲग्रिकल्चर आणि पेस्टिसाइड. त्या कंपनीमध्ये माझी पहिला पोस्टिंग झाली 1997. मी मे मध्ये पासआउट झालो आणि जुलै 1997 म्हणजे जून फक्त एकच महिना गेला आणि जुलैला मी ऑलरेडी एक कंपनी जॉईन केली, पहिली माझी कंपनी. ते कंपनी करताना सेकंड शिफ्ट, फर्स्ट शिफ्ट, नाईट शिफ्ट अशा असायचं. सेकंड शिफ्ट मी माफ्याला 11:15 पोचायचो. तिकडनं पनवेलची गाडी, कारण उरणची गाडी नसायची, पनवेलची गाडी पकडून उरणफाटा आणि उरणफाट्यावरून ट्रक्सना वगैरे, आपण ट्रक्स बोला किंवा कंटेनर बोला, त्या टायमाला भरपूर कंटेनर चालायचे या रस्त्याला आपल्या, त्यांना लिफ्ट घेऊन वाळवरून चालत वर आलं. कधी कधी रात्री 3 वाजता पोचलेलो आहे. पहिला पगार माझा 900 रुपये, फक्त 900 रुपये पहिला पगार. आणि तरीही हिंमत न हारता करत राहिलो आणि तिथे 2 वर्ष काढली पेस्टिसाइडमध्ये, 2 वर्ष. त्याच्यानंतर एक मला अपॉर्च्युनिटी मिळाली जी खोपोलीला होती, रिलायन्स सिलिकॉन म्हणून. ती नवीन कंपनी होती. फाउंडेशन पासून आम्ही जॉईन करणार होतो आणि कंटिन्युअस प्लॅन्ट असतो. तर इंडस्ट्रीमध्ये आहे ना, केमिकल इंडस्ट्रीमध्ये कंटिन्युअस प्रोसेस किंवा पेट्रोकेमिकल युनिट मिळणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं तुम्ही IT क्षेत्रामध्ये कसं की एखादी अमुक कंपनी मिळाली तर मस्त, अमुक कंपनी मिळाली तर मस्त, किंवा काही इम्प्लिमेंटेशनचा प्रोजेक्ट मिळाला तर ठीक आहे, किंवा तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर आहात तर सॉफ्टवेअर कुठला चांगला, तर तुम्हाला त्या बाबतीत नॉलेज आहे. तसं आमच्या केमिकल इंडस्ट्रीच्या बाबतीत पेट्रोकेमिकल किंवा रिफायनरी मिळाली तर बेस्ट. रिफायनरीमध्ये आपल्याकडे लिमिटेड होत्या, BPCL, IPCL, आणि ते गव्हर्नमेंट असल्यामुळे तिथे भरपूर कॉम्पिटिशन पण असायचं. पण मग मी हा पकडला. याला कारण असं होतं की ते कन्स्ट्रक्शनपासून असतं. तर कन्स्ट्रक्शनपासून काय असतं की मग तुम्ही स्वतः बांधता, स्वतः फॅमिलीवर होता, स्वतः कमिशनिंग करता, रिकमिशनिंग, कमिशनिंग. मग त्याच्यामध्ये कसं की एखादी वस्तू तुम्हाला चालू करायची आहे, एखादी तुम्ही कार मॅन्युफॅक्चर करताय, त्यांचे पार्ट्स जोडताय आणि मग तिला नंतर तुम्ही चालू करताय, तर तो जो नॉलेज वाढतो ना, तो नॉलेज पुढे खूप उपयोगाला येतो, खूप म्हणजे खूप. तर एक त्याच बेसवर मी 2000च्या आसपास ती रिलायन्स सिलिकॉन जॉईन केली होती आणि त्या कंपनीच्या एक्सपिरियन्सवर मला नंतर दुसऱ्या कंपन्या भेटत गेल्या. आणि त्याच्यानंतर मी तळोजाला डाव केमिकल म्हणून आहे, अमेरिकन कंपनी, तर तिथे मी सॅटिस्फाईड राहिलो, थोडासा स्टॅग्नंट. मग तेव्हा लग्न पण झालं, संसार थोडासा वाढला, तर मग थोडासा, आणि ती कंपनी मल्टीनॅशनल असते, मला सर्व सुविधा वगैरे व्यवस्थित होत्या. मी असं स्टेडी होतो, कुठे जायचं नाही म्हटलं, तर बस कळंबोलीला भाड्याने. नंतर मी गाव सोडलं. ते गाव साधारण 2004ला गाव सोडलं, भाड्याने राहायचं. आणि मग 2005 मध्ये मी स्वतःचं घर घेऊन कळंबोलीला राहायला गेलो. अरे होम मिनिस्टर इज ऑलवेज रिक्वायर्ड. कधी माणूस स्टक झाला की होम मिनिस्टर मदत करते. माझ्या ओके. तर एकंदरीत त्याच्यानंतर मी तिथे 7-7.5 वर्ष एकदम सॅटिस्फाईड. माझा संसार हे सगळं चाललंय तसं. पण त्या पर्टिक्युलर प्रवाहामध्ये मी असं कधी शिकणं नाही थांबवलं. म्हणजे तुम्हाला ना वाचन, नोट्स काढणं. आता मी BSc आहे आणि मी इंडस्ट्रीमध्ये कामाला गेलो, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. तिथे काय होतं की BSc ला केमिस्ट्री म्हणून शिकवतात, तर तो ॲज अ केमिस्ट म्हणून खूप छान आहे BSc केमिस्ट्री. पण जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये जातो, केमिकल इंडस्ट्रीमध्ये, तिथे युनिट ऑपरेशन्स वगैरे असतात, डिस्टिलेशन कॉलम असतात, रिॲक्शन असते.
मशिनरीज असतात, पंप्स असते, कॉम्प्रेसर असतात, तर त्यांचं नॉलेज आता कुठून मिळणार आपल्याला? मग त्यांचं नॉलेज आपणच गेन करायचं आहे. मग ते कंटिन्युअस वाचणं बोला, पुस्तकं घेणं, युनिट ऑपरेशनची पुस्तकं, इंजिनिअरिंगची पुस्तकं, हे सगळं करून करून नॉलेज अबाधित ठेवलं, म्हणजे एका लेवलला असं ड्रॉप नाही झाला पाहिजे. कारण की आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो तेव्हा ते लोक हे नाही बघणार की तुझं BSc आहेत तर मी तुला BSc रिलेटेड क्वेश्चन विचारणार, ते नाही, तसं नाही चालत. तू इंडस्ट्रीमध्ये एकदा काम केलं की BSc इज युअर बेसिक क्वालिफिकेशन फॉर नेक्स्ट स्टेप. तर मग नंतर सगळं इंटरव्ह्यूज होतं. तर अशा प्रकारे एकंदरीत मोरावेला राहून सुद्धा मी म्हणजे आता इंग्लिश मिडियम कॉलेज आहे बोलत आपण काय करायचं, तर मी टाइम्स ऑफ इंडिया स्वतःच्या पैशाने, भले तो वडापावला पैसे नाही राहिले तर चालतील, पण तो टाइम्स ऑफ इंडिया घ्यायचो आणि ते इंग्लिश न्यूजपेपर वाचायचं त्या टायमाला. म्हणजे त्या टायमाला अक्षरशः शुद्ध जरी बोललो ना तरी लय सेटबॅक यायचं. लोक काही लोक हसायची, अरे काय तू कुठं चालला शुद्ध बोलून, समजलं ना. तर इंग्लिश पेपर वाचायचं म्हणजे लईच झालं. मग आता काय पण आपण एखादा ध्येय ठरवलेला असतो की बाबा आपल्याला हे करायचंच आहे, आणि मग द बेस्ट ऑप्शन टू क्लोज युअर इयर्स, कान बंद करायचे. आपण ठरवलंय, आपल्या हृदयाला माहिती आहे आपण काय करतोय. ओके, तर आपल्या हृदयाला जेव्हा माहिती असतं की मला काय करायचंय अँड आय एम नॉट डुईंग एनिथिंग रॉंग, देन जगामध्ये अशी कुठलीच ताकद नाही जी तुम्हाला हरवू शकते. समजलं का? समजा फॉर एक्झाम्पल तुमचा आता कॉज नोबल कॉज आहे, म्हणजे कोणाला असं ते असं, आता तुम्ही बघताय की एवढं व्यावहारिक झालंय ना जग, की कोणाला असं वेळ देणं किंवा कोणाबद्दल असं विचार करणं, दॅट्स व्हेरी बिग थिंग. तुम्ही काही एक्सपेक्टेशन न करता हे जो तुम्ही एकत्र येऊन जो उपक्रम करताय, दॅट इज रिअली ॲडमायरेबल, रिअली. मी तर एकदम खूप इम्प्रेस झालोय. म्हणजे मला एवढा आनंद होतोय ना की, आणि दुसरी गोष्ट आता मी गल्फ सोडून म्हणजे इंडिया सोडून मला गल्फमध्ये आता 11 वर्ष झाली. मी 2009ला इंडिया सोडलंय आणि 11 वर्षामध्ये आता तिकडे आपलं सर्व काही चेंज झालंय, पण माझ्या माइंडमध्ये अजूनही तोच इंडिया आहे ना की मी जो 10 वर्ष अगोदर सोडून आलोय. मी जेव्हा तिथे येतो ना तेव्हा माझ्या काही अशा कन्सेप्ट असतात ज्या मॅच नाही होत तिथे. पण शेवटी चेंज इज अ लाईफ, चेंज इज अ लाईफ, राईट. आपल्याला त्या गोष्टी स्वीकारायलाच लागतील की नाही तुम्ही यार 2 वर्षाचा पोरगा मोबाईल घेऊन बसतोय, काही करू शकत नाही, आपल्याकडे ऑप्शन नाही. आपण कंट्रोल करू शकतो, पण अगदीच तुम्ही कुठलीच गोष्ट त्याच्यातून बाहेर नाही काढू शकत. किंवा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला तिथे आल्यावर खूपच नवीन वाटतात, पण इट्स ओके. तर अशा प्रकारे प्रवास होतो, तिथपर्यंत आलो. मी तळोजामध्ये 7 वर्ष जे डाव केमिकल बोललो ते मी 2009ला सोडलो. त्याच्यानंतर सीधा मी गल्फमध्ये आलो 2009, सप्टेंबर 2009. तेव्हापासून इथेच आहे. दोन्ही मुली आणि माझी बायको इथेच असते. मोठी मुलगी आली तेव्हा 8वीला होती ना बेटा, 8वीला होती, आणि छोटी आय थिंक दुसरीला होती. तर आता मोठी मुलगी BTech मुंबई माटुंगा VBT आहे, वीरमाता जिजाबाई इन्स्टिट्यूट कॉलेज, तिथून 4th इयर आहे आता. आणि एक गुड न्यूज म्हणजे तिथं कॅम्पस सिलेक्शन झालंय. पहिलीच कंपनी आली होती आणि पहिलाच इंटरव्ह्यू ती सिलेक्टेड झाली पोरगी माझी. कॉंग्रॅच्युलेशन. सॅप इंडिया. मग तुम्ही IT क्षेत्रामध्ये आहात तर तुम्हाला माहिती असेल सॅप इंडिया, राईट, SAP सॅप. हो माहिती. त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्येच सिलेक्शन झालंय. एनिवे माझी मुलगी आणि माझी बायको. ओके, नमस्कार वहिनी. आय थिंक नमस्कार. आवाज नाही ना, एक मिनिट. ठीक आहे, आवाज करू का? नमस्कार वहिनी. नमस्कार वहिनी, कशा आहात? नमस्कार भाऊ. या इंडियामध्ये आल्यावर घरी नक्की या आमच्या. हो नक्की येऊ. फक्त तेव्हा मला मी समोर या बसवायला, कारण की आता ऑनलाईन एवढं स्पष्ट नाही दिसत.
बरोबर मग बरोबर. जेव्हा तुम्ही याल ना फक्त सांगा, मग त्या दिवशी आम्ही मोराव्याच्या गावाच्या बाहेर स्वागतासाठी उभे राहू. स्वागतासाठी स्वागतासाठी. आणि ही मोठी मुलगी माझी अच्छा, मस्त. नमस्कार. आणि माझं होती. माझं नाव आदिती अंकुश पाटील अच्छा. आणि माझं नाव तन्वी. मस्त मस्त आदिती तन्वी. हा. आणि ऍक्च्युली उद्देश एवढाच फॅमिलीला माहिती पाहिजे ना, आपण गावांची ना आपली माणसं एकमेकांना. आणि तुम्ही मी तर सांगतो ना, असं एवढ्या वर्षांनी कॉल केला, मला असं खूपच मस्त वाटतंय तुमच्याशी. तर अशा प्रकारे झालं कसं, म्हणजे आता एकच सांगेन, बीएससी करताना जर आपल्याला सिलेक्शन बीएससी करावी की नाही करावी, म्हणजे आता त्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपली परिस्थिती कशी आहे आणि आपल्याला गोल काय आहे. कधी कधी काय असतं की मला करायचं भरपूर मोठं आहे, पण आपली परिस्थिती तशी नसणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ऑप्शन आहेत का, की परिस्थिती नाही म्हणून आपण कुठली एखादी गोष्ट सोडून देणं हे पण चुकीचं आहे. हे एकदम चुकीचं आहे सध्या. त्या परिस्थिती नसेल तर मग आपल्याकडे बॅकअप काय, किंवा एखादा अनालिसिस केला तर बाबा ह्या मार्गे आपण हे गोष्टी करू शकतो. तसं होत असेल तर आपण दुसरा ऑप्शन चूज करू शकतो. पण बीएससी केल्यानंतर आता सध्या काय झालंय की केमिकल इंडस्ट्रीमध्ये बीएससी ला थोडी कमी प्रायोरिटी देतात ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये, म्हणजे ऑपरेशनमध्ये. पण अजूनही बीएससी इज अ प्रायोरिटी इन द लॅब और इन अ फार्मास्युटिकल सेक्टर. बीएससी एमएससी अजूनही ते आहे, किंवा कस्टमर सर्व्हिस, म्हणजे आपला प्रोडक्ट कस्टमरला जेव्हा जातो तर त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत तर त्याच्यामध्ये बीएससी इज द प्रेफरेबल, बीएससी एमएससी. पण जर ऑपरेशन वाईज जर बघायला झालं तर सध्या डिप्लोमा केमिकलला ते लोक प्रेफर करतात रादर दॅन बीएससी इन मॅन्युफॅक्चरिंग युनिट. तर त्याप्रमाणे सिलेक्शन करावं, म्हणजे आपला चॉईस काय, की मला लॅबमध्ये जायचं ॲज अ केमिस्ट की मला ॲज अ प्लांट ऑपरेशन मध्ये जायचं. तर मग ऑपरेशन मध्ये जायचं तर बेटर. हॅलो, हो दादा येतोय. हा दादा येतो आवाज, क्लिअर येतो आवाज. हॅलो. हा दादा आवाज येतोय. हा, तर मग त्याप्रमाणे सिलेक्शन करायला लागेल, की चॉईस आपल्याला बघावं लागेल, की मला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जायचं असेल तर डिप्लोमा इज केमिकल अँड केमिस्ट और लॅब, और मग तिथे आपल्याला बीएससी एमएससी इज द बेस्ट ऑप्शन. आणि राहिला प्रश्न फॉरेन ऑपॉर्च्युनिटीज, जर बाहेर यायचं असेल ना तर फक्त मनामध्ये ठरवायचं की मला बाहेर जायचं, आणि त्या पॉइंट पासून तुम्ही फक्त 6 महिने ट्राय करायचे. 6 महिन्यात तुम्ही बाहेर असाल ही गॅरंटी. कारण की हा एक्सपिरियन्स बोलतोय, हा अनुभव बोलतोय, आणि ह्या फॅक्ट आहेत. दुसऱ्याच्या मी असं हे नाही करत, की माझे जे मित्र आहेत फॉर एक्झाम्पल, त्या मित्रांनी प्रत्येकाने ठरवलं, कुणी 6 महिने, कुणी 8 महिने, कुणी 9 महिने, 1 वर्षाच्या आतमध्ये सर्व जेवढे पण पोरांनी ठरवलंय त्या सगळेजण इथे आहेत टोटल. म्हणजे माझी तळोजाची 17 जणांची बॅच होती 2003 ला. आम्ही जेव्हा तळोजाला जॉईन केलं होतं त्यावेळी साधारण 2009 पासून एकमेकांनी सोडायला चालू केली, समजा फ्युचर अपॉर्च्युनिटीज किंवा फॉरेन अपॉर्च्युनिटीज म्हणून. एकदा ठरवलं त्याच्यासाठी 3 न्यूजपेपर येतात. एक NRI टाइम्स येतो, एक ग्लोबल टाइम्स, त्याच्यानंतर एक टाइम्स ऑफ इंडिया, ह्याच्यामध्ये पण असतात. असे 3 येतात पेपर, इंग्लिश पेपर. त्याच्यामध्ये सगळ्या गल्फ मधल्या किंवा इतर कंट्रीज मधल्या अपॉर्च्युनिटीज असतात, आणि त्या अपॉर्च्युनिटी कधी कधी अप्लाय बेसवर असतात. अप्लाय करायचा आणि मग आपला बायोडाटा शॉर्टलिस्ट होतो आणि मग आपण इंटरव्ह्यू जातो. कधी कधी डायरेक्ट क्लायंट येतो आणि इंटरव्ह्यू होते, असं होतं. तर माझ्या केसमध्ये मला 2 कंपन्या मिळाल्या. एक कंपनी डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू होती, मी त्या दिवशी वॉक इन केले. 2
अरब लोकल्स मॅनेजर आले होते. त्यांनी इंटरव्ह्यू घेतली. लगेच दुसऱ्या दिवशी ऑफर लेटर आला. आणि मी जी कंपनी जॉईन केली ती सिलेक्शन बेस होता. म्हणजे माझा बायोडेटा पाठवला गेला, मग त्यांनी सिलेक्टेड केलं. मग 2 दिवस इंटरव्ह्यू होती. साधारण 700 वगैरे पोरं असतील. पहिल्या दिवशी 6 क्वेश्चन पेपरच होते, ते क्रॉस केले. दुसऱ्या दिवशी मग डायरेक्ट DCS म्हणजे एक जो आपला केमिकल प्लांट आहे ना, त्याच्यामध्ये एक कंट्रोल रूम असतो. तो एवढा मोठा केमिकल प्लांट एका कंट्रोल रूम मधून चालवला जातो कम्प्युटरवर. थोडक्यात डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम, DCS बोलतो आपण त्याला. तर त्याच्यामध्ये पण ऑटोमायझेशन आणि कंट्रोल्स आणि इन्स्ट्रुमेंट आणि सगळे इंजिनिअरिंग लागते तिथे, IT पासून ते सगळ्यापासून. तर दुसऱ्या दिवशी मग ती टेस्ट होती 4 तास. आणि मग इंटरव्ह्यू करता मग मी शेवरॉन फिलिप्स म्हणून एक सौदी आणि अमेरिकेची शेवरॉन असे 2 ग्रुप मिळून एक कंपनी होती. तिथे पहिला जॉईन झालो सौदीला. तिथे 2 वर्ष काढली. आणि मग 2 वर्षानंतर ही अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी म्हणून आहे, ते गव्हर्नमेंट सेक्टर आहे हा. तर त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे. म्हणजे ऑइल, गॅस, पेट्रोकेमिकल, डिझेल, पेट्रोल, व्हॉट एव्हर ऑल थिंग्स. तर मग त्याची अपॉर्च्युनिटी आली. मग मी सौदीला 1.25 तास तुम्ही कारने ट्रॅव्हल केला तर बहरीन म्हणून देश आहे सौदीच्या बाजूला. तर त्या बहरीनला मी इंटरव्ह्यूला गेलो आणि मग तिथे सिलेक्शन झालं. आणि तिथून मग इथे आहे. मी आता 8-9 वर्ष इथे आहे दुबईमध्ये, UAE मध्ये. मग आता थोडं सॅटिस्फाईड आहे, सेटल आहे. इथून नाही जायचं म्हटलं. कंट्री पण ओपन आहे, काही रेस्ट्रिक्शन नाही आहेत आणि एज्युकेशन पण चांगलं मिळते पोरांना. तर अशा प्रकारे एकंदरीत प्रवास खूप खडतर होता. मी एवढंच सांगेन की तुम्ही एकदा निश्चय केलात ना, मग आजूबाजूला कोण काय बोलतंय त्याच्यावर कमी लक्ष द्यायला. म्हणजे कसं असतं माहितीये ना की उपदेश करणारे भरपूर असतात, पण सपोर्ट करणारे खूप कमी असतात. तर उपदेश करणाऱ्यांना पण आपल्या सोबतच ठेवायचं असतं. त्यांना काही ते मराठीमध्ये म्हण आहे ना की निंदकाचे घर असावे शेजारी. तर तसे पण पाहिजे. आणि लाईफमध्ये नेहमी टीम वर्क आणि विन विन सिच्युएशनला महत्व द्यायचं. की माझ्यामुळे दुसऱ्या कोणाला लूज नाही झाला पाहिजे. तो माणूस पण थोडा एक स्टेप वरती आला पाहिजे, मी पण एक स्टेप वर गेलो पाहिजे. हा जेव्हा अप्रोच असेल ना, विन विन अप्रोच, तर सक्सेस 100% येणार. आणि आपले कान बंद की बाबा याच्यामध्ये. आणि एक मोठी म्हण आहे की बाबा आता तुमचा जो कसा ग्रुप आहे, तर असं बोलतात की एखाद्या ग्रुपमध्ये दिवसातून जर तुमच्या काही क्रिएटिव्ह आयडियाज बद्दल किंवा इन्व्हेस्टमेंट बद्दल किंवा मार्केट बद्दल किंवा बिझनेस बद्दल किंवा सामाजिक कार्याबद्दल जर चर्चा होत नसेल, देन यू आर इन रॉंग ग्रुप. अँड दॅट इज टोटली राईट. दॅट इज टोटली राईट. कारण की तुम्ही जर मग अशा ग्रुपमध्ये असाल की दिवसभर अरे यार चल पार्टी करू, किंवा पार्टी इज रिक्वायर्ड, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. पण एज वाईज म्हणजे आता तुमचं एज काय, माझं एज काय, बरोबर आहे. आज मी माझ्या आजच्या एजला बोलू शकतो चल यार बसू, चल विनोद, ओके, किंवा चल केपी चल बसू, चल आपण बोलू शकतो. आता ठीक आहे, ओके, मला जे अचीव करायचं केलंय. पण तुमचं जे एज आहे ना, ते ह्या गोष्टींमध्ये टाइम वेस्ट करायला नाही. तुमचं जे एज आहे ना, ते असं भुकेला कसं असतं, भुकेला तसं भुकेलेला, मग ती कुठलीही गोष्ट असो, म्हणजे थर्स्टी फॉर अचिव्हिंग एनिथिंग, तसं पाहिजे. तर एवढंच बोलेन की आणि तुम्ही खरोखर उत्तम उपक्रम करताय आणि मला लय मजा आली आणि मला एक अनोखं वाटलं हे सगळं. तर बस मित्रांनो, माझ्याकडनं एवढंच आहे. याच्यामध्ये देवाची कृपा आणि मोठ्यांचा आशीर्वाद आणि माझी मेहनत ही कामाला लागली आणि मी इथपर्यंत आलो. दादा मस्त, म्हणजे ऐकायला फार छान वाटलं. आणि तुमचा प्रवास म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या, तुमचा स्ट्रगल, आणि ज्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यावर मात करून
म्हणजे आता UAE मध्ये सेटल झालात, तर स्टोरी ऐकून खरोखर फार छान वाटलं. पण दादा एक प्रश्न आहे मनामध्ये, की आता तुम्ही UAE मध्ये सेटल झालात बरोबर. कारण माझं जर सांगायचं झालं म्हणजे मी ॲक्च्युली तुमची लाईफ स्वतःशी कम्पेअर करतोय थोडीफार. कारण मी पण म्हणजे मला ऑपॉर्च्युनिटी होती. मी बेल्जियममध्ये 1 वर्ष काम केलंय. तर म्हणजे तिकडे जाऊन असं आहे की आपल्या देशाची आठवण भरपूर येते आणि असं वाटतं की यार आपण आपल्या देशामध्ये परत जायला पाहिजे, इथे मजा नाही. तर म्हणजे मान्य आहे की इंडियन लोक सगळीकडे आहेत, तिकडे पण आहेत आणि UAE मध्ये तर भरपूर आहेत, राईट. तर ते कुठंतरी तुम्हाला मिसिंग वाटतं का? म्हणजे आता तिथे जाऊन आपल्या मातृभूमीची आठवण तुम्हाला बोलवते का परत रिटर्न? भरपूर 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 भरपूर. पण कसं आहे ना, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही विचार कराल की मला यायचंय बाहेर, देन दॅट कंडिशन्स आर डिफरंट ऍट प्रेझेंटली. पण मी माझ्या टायमाला जेव्हा बाहेर पडलो 2009, त्या टायमाला हे प्लॉट्स आणि हे पैसे बिसे आणि आता जो आपला जो सेक्टर 19 आणि झगमगाट जो आहे तो नव्हता. राईट. तर त्या टायमाला जो आम्ही डिसिजन घेतला, त्याचं सिलेक्शन लेटर जेव्हा हातामध्ये आलं ना, तेव्हा पहिल्यांदा जे मी बाबाला दाखवलं ना, स्ट्रेट अवे नो, एकदम मोठा क्वेश्चन मार्क, स्ट्रेट अवे नो क्वेश्चन मार्क, एकदम क्रॉस. मग मी माझ्या त्या एजन्सीला फोन केला की असं आहे बरोबर नाही. पण ते एजन्सीचे असतात ना, ते लोक ह्या ह्युमन सायकोलॉजी मधून भरपूर निघून गेलेले असतात. ते लोक असे भरपूर प्रकार बघितलेले असतात. मग त्यांनी काय सांगितलं कंपनीमध्ये माझ्या तिथल्या, की ही हॅज सम फॅमिली इमर्जन्सी, देन ही विल बी लेट फॉर 15 days. मग त्या 15 दिवसामध्ये मी माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स करू शकतो त्या टायमाला की ट्राय करू दे, आपल्याकडे काय आहे दुसरं, मला लेट्स ट्राय. तर तसं जर वाटलं की बाबा मला राहता येत नाही, पण मला एवढं माहिती होतं की मी अशा काही परिस्थितीमधून आलोय, ही जी परिस्थिती असणार आहे ती उत्तमच असणार आहे माझ्यासाठी. त्यामुळे मी परत येणं असं इम्पॉसिबल आहे म्हटलं असं. पण येस, यू आर राईट, खूप होतं. मी जेव्हा पहिल्यांदा माझ्या 2009 मध्ये माझी एक मुलगी, दोन्ही मुली, एक छोटी आहे एकदम छोटी, तिला सोडू शकत नाही आपण असं. त्यांना सोडून कर सुरुवातीला डायरेक्ट तुम्ही फॅमिली आणू शकत नाही, कारण की पहिलं तुम्ही सेट व्हाल, बरोबर. मग नंतर फॅमिलीचा व्हिसा वगैरे प्रोसेस कराल, नंतर फॅमिली. तर तुम्हाला साधारण 6 महिने किंवा 1 वर्ष हे तुम्हाला एकट्याला काढावे लागते. दॅट वॉज रिअली टफ टाइम, रिअली टफ टाइम. अँड मलाही काही क्षणी वाटलं की नो, दिस इज नॉट लाईफ, लेट्स रन अवे. हे माझ्या मनात पण आलं होतं. आपण भावनिक माणसं होतं, गावातली माणसं बरोबर आहे. आपल्याला माणसं म्हणजे सर्वच आहे आपल्याला. तर तसं प्रकार होतो. पण त्याच्यावर पुन्हा हवी होतो तुमचा टार्गेट काय, तुम्ही काय निश्चय केला होता. मग एवढं करून तुम्ही आता या पॉइंटला येऊन पळताय, मग दॅट इज नॉट ओके. पळणार कुठे, तिकडची नोकरी तर सोडून आलात ना, मग आता ही पण सोडताय ती पण सोडताय, म्हणजे तुम्ही करताय काय एक्झॅक्टली. तर तो विचार करावा लागतो. आणि काही जर कमवायचं असेल तर आपल्याला थोडंफार यातनं सहन करायला लागतं. त्याच्यानंतर बघ, आता 1 वर्षानंतर माझी फॅमिली माझ्यासोबत आहे. अच्छा, तो 1 वर्ष काढायचा कसा, हा मोठा प्रश्न होता. ओके, त्याच्यावर माझ्याकडे सोल्युशन आहे. ह्या 1 वर्षामधले जे मी पैसे कमवतोय, त्या दर 45 डेजला मी इंडियामध्ये जाईल. भले माझ्या खर्चाने जाईल, भले थोडे सेव्हिंग कमी होईल, पण आय विल नॉट मिस माय फॅमिली. मग तो 1 वर्ष त्या पद्धतीने मी काढला. त्या पिरियडमध्ये मी सेव्हिंग कमी केली आणि नेक्स्ट इयरला माझी फॅमिली माझ्यासोबत होती. तर तो जो पर्टिक्युलर अभ्यास करावा लागतो आपल्याला की बाबा आता माझी फॅमिली नाही आहे, देन व्हॉट. मग मी अशा पद्धतीने मॅनेज करू शकतो की वर्षाला मी 7 फेऱ्या मारल्या, म्हणजे मी ऑलमोस्ट 30 डेजमध्ये किंवा 45 डेजमध्ये एक माझी इंडियामध्ये फेरी होईल. तर अशा प्रकारे मी तो पहिला वर्ष काढला आणि ओके, मी त्याच्यावर ओव्हरकम केला, म्हणजे त्या इमोशनवर ओव्हरकम केलं. मस्त दादा. आणि जसं UAE मध्ये राहणं आणि इंडियामध्ये राहणं, तर म्हणजे तुम्हाला काय बेसिक डिफरन्स जाणवतं? बेसिक डिफरन्स इथे ह्या आहे की एकतर डिसिप्लिन खूप आहे इकडे. दुसरा कॉस्टली लाईफ आहे, खूप कॉस्टली लाईफ. म्हणजे 4 टाईम आपल्याकडे एक वस्तू 1 रुपयाला मिळते, इथे 4 रुपयाला मिळते.
इथे दुसरं काय आहे की हाऊस म्हणजे क्लीनलीनेस, रूल व्हायोलेशन हे एवढं आहे ना सिस्टीम, यू कॅनॉट. फॉर एक्झाम्पल नाव करोना पिरियड, तो आपल्याकडे काय पोलिसांना दंडुके घ्यायला लागले छोटी लोकांना सांगायला. इथे ती वेळ येत नाही आपल्याला. इथे तो कॅमेराच आपोआप तुमच्या मोबाईल मध्ये मेसेज टाकतो की यू गॉट व्हायोलेशन अँड यू हॅव दिस फाईन. तर तो जो फाईन एवढा मोठा असतो की यू कॅन नॉट. तर ते छोटी कंट्री आहे युएई इज लाईक ओनली 90 लाख, 1 करोड, लेस दॅन 1 करोड जनता आहे इथे पॉप्युलेशन, आणि रिच कंट्री आहे, त्याच्यामुळे इट इज पॉसिबल. सेकंडली इथे सर्व ऑटोमाइज आहे. ऑटोमाइज म्हणजे सगळं ऑनलाईन सिस्टीम आहे. तुम्हाला घर बसल्या सगळं रिन्युएशन करतं, म्हणजे गाडीच्या लायसन्स पासून, रजिस्ट्रेशन पासून, इन्शुरन्स पासून, व्हिसा, काही म्हणजे आधार कार्ड, एकही गोष्ट बाहेर जायला लागत नाही किंवा पोलीस स्टेशनला जायला लागेल किंवा कुठं काय, सगळं ऑनलाईन आहे इथे. त्याच्यामुळं व्हायोलेशनचा प्रकारच नाही. दुसरी गोष्ट रजिस्ट्रेशन गाडीचं करायचं आहे. If you are having fine on your license, then you cannot register. So first you pay your license, then you renew your registration. So अशा काही सिस्टीम आहेत. पण आता ह्या सिस्टीम अगदीच अचिवेबल नाहीयेत आपल्या देशामध्ये, असं नाहीये. जर इच्छाशक्ती असेल आणि खरंच तुमच्यासारखी भावी पिढी त्या, आपल्यासारखी भावी पिढी त्या तिथे असेल, then it's really possible. But हे आपल्या बघूया आता काय होते. इंडिया ॲज सच द बेस्ट कंट्री इन द वर्ल्ड ॲज सच. पण हीच मी जे बोललो की इच्छाशक्ती जर असेल आपल्या सिस्टीम मध्ये तर सर्व काही पॉसिबल आहे. इथे आणि इंडियामध्ये सिम्पलचा हिशोब आहे. आपली इथे 1 करोड जनता आहे, तिथे 135 करोड जनता. हाऊ यू विल कंट्रोल, करेक्ट? दॅट इज पॉसिबल हिअर. दुसरा काय मोठा हे आहे डिफरन्स, इथे पावसाळा नाही आहे. तर त्याच्यामुळे जी फॉर एक्झाम्पल एक सिम्पलचा उदाहरण द्यायचं झालं तर सिग्नल यंत्रणा आपली, राईट, सिग्नल ऑन द रोड्स, आपल्याकडे पावसाळा आहे त्याच्यामुळे ते पाण्यामध्ये जाणार, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट आणि हेम. इथे तो प्रकार नाही आहे ना, तर ती सिग्नल यंत्रणा आपोआप चालणार ना, बरोबर. तसला प्रकार आहे. म्हणजे आता 1 करोड जनतेमध्ये त्यांची लोक किती, खूप कमी. आपलीच लोक जवळजवळ 20-30 लाख लोक आहेत त्याच्यामध्ये. तर मग 135 करोड जनता ऑफकोर्स हे सगळं होणारच. तर तो हाच एक बेसिकली डिफरन्स आहे. फक्त एकच आहे की लोकसंख्या खूप कमी असल्यामुळे मॅनेजेबल आहे. एक छोटा परिवार आणि सुखी परिवार कसा असतो तसा छोटी कंट्री म्हणून सुखी आपल्याला वाटते. बेसिक डिफरन्स हाच आहे की इथं राहिल्यावर की लय मिस करतो तिकडचे आपले लग्न, हळदी. अर्थात ही युएई कंट्री अशी आहे की आम्ही गणपती पण सेलिब्रेट करतो इथं. नवरात्री पण होतात, गरबा पण होते, तसं काही इश्यू नाही. पण दिवाळी समजा फॉर एक्झाम्पल दिवाळी पण सेलिब्रेट होते इथे, पण ते आवाजावाले फटाके ना ते लावायला इथे अलाउड नाही. तो एक बेसिकली थोडाफार फरक आहे इकडे तिकडे. पण आपली कंट्री ती आपली कंट्री असते बरोबर ना. तो एक मिस होतो. म्हणजे आपली माणसं, आपले कार्यक्रम, आता गणपतीचा गाजा थाटमाट, एकदम लग्नांचा थाटमाट, हल्दी, या सगळा मिस होतोय. आणि मग असं वाटतं की आता कधी कधी असं वाटतं की नाही यार आता बस झाला. पण तसं मी गोल माझा सेट केला आहे की बाबा या वर्षी इंडियामध्ये पाहिजेच, या वयाच्या या टप्प्याला मला इंडियामध्ये जायचंय. पण त्याच्यासाठी मला काय काय करावं लागेल त्याच्यावर माझं काम सध्या चालू आहे. होपफुली जर व्यवस्थित झालं तर इंडियामध्ये लवकरच येऊ कायमस्वरूपी. मी जोडतो तुमच्या स्पेस काहीतरी सामाजिक कार्य करण्यासाठी, काहीतरी कुठेतरी आपलं सामाजिक बांधिलकी आहोत आपण. तर तुम्ही जे करताय तसं थोडंफार कॉन्ट्रीब्युट करता आलं कुठल्याही अँगलने, मी पण स्वतःला भाग्यवान समजून. कारण की आम्ही थोडंफार करायचो तेव्हा. त्याच्यानंतर ते गल्फमध्ये आल्यामुळे सगळं टच निघून गेला. नक्कीच आम्हाला फार आवडेल. येस दादा, ऍक्च्युली शिक्षणाबद्दल एक प्रश्न होता मला. फर्स्ट ऑफ ऑल तर
तुमचा धन्यवाद. जितका धन्यवाद बोल तितका कमी आहे की तुम्ही म्हणजे वेळ देऊन आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि फॅमिली सोबत पण इंट्रोड्यूस केलं. ओके. सो ऍक्च्युली प्रश्न असा आहे माझा की तुमची मोठी मुलगी जी आहे ती म्हणजे इंजिनिअरिंग करते राईट, तर तिचं एज्युकेशन इंडिया मधून होतंय की कसं होतंय? कारण तुम्ही नाव घेतलात म्हणून विचारलं. नाही तिचं हायस्कूल कळमुलं झालं बरोबर, 8वी पर्यंत. 8वी नंतर इथे आलं. मग ती पुढे कशी शिकली सांगेल. हॅलो. मी 8वी पासून 12वी पर्यंत इकडेच शिकली. मी सीबीएसई मध्ये शिकली आणि त्यानंतर मग माटुंगा म्हणजे कॉलेज माटुंगामध्ये मला व्हीजेटीआय मिळाला, तर मी इंडियामध्ये शिफ्ट झाली. मी हॉस्टेलमध्ये राहत होती, तर मी 1.5 वर्ष होते तिकडे. नंतर कोरोना आला तर मग मी इथे आली परत. थोडे महिने मला माझ्या आत्याकडे राहावं लागलं कारण इथे फ्लाईट्स वगैरे ओपन नव्हते. तर मग मी आता इकडे फायनली आता 1 वर्ष झाला मी मम्मी पप्पांकडे आहे. आता मी काय म्हणजे असं फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली जे पण म्हणावं असं त्यांच्यासोबत राहायला मला 2 वर्ष आहेत. आता 2 वर्ष त्यांच्यासोबत राहायला, नंतर जॉब वगैरे सगळं ते तसंच. कारण दादा प्रश्न कशामुळे पडला, कारण सध्या तुमची मुलगी तुमच्यासोबत आहे, तर मग तिथून राहून एज्युकेशन कसा कम्प्लीट होत आहे. सो जेणेकरून म्हणजे आमच्याकडे असा कोणी जर आला स्टुडंट की ज्याला फॉरेन मध्ये राहून पण जर इंडियामधलं एज्युकेशन घ्यायचं असेल, सो त्या हिशोबाने काहीतरी आम्हाला हेल्प होईल म्हणजे ऍटलीस्ट सांगायचं. सो त्याच्यासाठी नाही ऍक्च्युली दिस इज बिकॉज ऑफ व्हर्च्युअल लाईक बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक. सगळीकडेच ऑनलाईन क्लासेस चालू आहेत, तर मग ऑनलाईन क्लासेसचा बेनिफिट म्हणून ती इथे आहे. सध्या एक्झाम पण ऑनलाईन आहे. जर फिजिकल असेल तर तिला तिथूनच हॉस्टेल वगैरे करतात. सध्या या पॅन्डेमिक एक नवीन असंही होऊ शकतं. स्कूल कॉलेज इन्फ्रास्ट्रक्चर. रुपेश म्यूटवर जात तर त्याच्यामुळं तिथे आहे, ऑनलाईन क्लासेस मुळे तिथे आहे. आणि आता तिचं कॅम्पस सिलेक्शन झालंय, तर ह्या लास्ट इयर आहे. साधारण एप्रिल मध्ये तिचं लास्ट इयर संपेल आणि मग पोस्टिंग असेल आय थिंक बेंगलोर. ओके ओके ओके. आणि दादा तुमच्या सोबत सप्टेंबर महिन्याचा खास रिलेशन दिसतोय, म्हणजे ऍक्च्युली अनफॉर्च्युनेट पण म्हणेन आणि फॉर्च्युनेट पण म्हणेन. अनफॉर्च्युनेट याच्यासाठी की तुमची आई एक्सपायर झाली सप्टेंबर मंथ मध्ये, आणि सप्टेंबर मध्येच तुम्ही इंडियातून दुबईसाठी टेक ऑफ घेतलं. येस. चांगला पण म्हणेन आणि वाईट पण म्हणेन, बट इट्स ओके. म्हणजे गेला वेल तो गेला. ऍक्च्युली आयुष्यामध्ये बऱ्याच सेटबॅक येतात, ते पार्ट अँड पार्सल. मग त्याच्यामध्ये खचून जायचं नाही. होतात, खूप त्रास होतो. आपण माणूस आहोत ना, भावनिक म्हणजे देवाने आपल्याला जास्त इमोशन दिल्यात, बाकी प्राण्यांना नाही दिल्या. माणसाला जास्त इमोशन दिल्या होतात, पण शेवटी ओव्हरकम करणं आपल्या हातात आहे. आणि तीच एक गोष्ट आहे. म्हणजे आता कसं आहे माहितीये का, एखादी गोष्ट आपण चालू करतो, फॉर एक्झाम्पल जिम. मी माझ्या लाईफ मध्ये मला वाटते जिम नाही चालू केली, पण घरात व्यायाम भरपूर वेळा चालू केलाय. पण ते मी कधी चालू करतो जेव्हा असं मोटिवेटेड व्हिडिओज बघतो. आय एम फुल्ली मोटिवेटेड नाव, आय विल स्टार्ट. 20 दिवस 15 दिवस ओके, नो प्रॉब्लेम. मेजर पार्ट 15 दिवसानंतरच असतो. जेव्हा तुमच्या मसलला त्रास देत असता, आणि जेव्हा मसल बोलतो अरे यार काय करतो तू, माझ्या नको बॉडीला लई त्रास होते आता, आणि जेव्हा तुम्ही मसलचं ऐकता ना आणि त्याला रेस्ट द्यायला सुरुवात करतात, तेव्हा ती खरी परीक्षा असते. म्हणजे जे बोलतात ना की कन्सिस्टन्सी. आता तुम्ही इथे पोहोचलात, आता फॉर एक्झाम्पल तुमचा उपक्रम द बेस्ट आहे. यू गाईज आर फंटॅस्टिक, पण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवायला लागेल ना आपल्याला. तर ती कन्सिस्टन्सी लय महत्वाची. दादा आणखी एक प्रश्न की जसं तुम्ही सांगितलं की BSc MSc, सो त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये जाता, केमिस्ट मध्ये जाता किंवा याच्यामध्ये, आणि जर डिप्लोमा जर केला तर त्याच्यामध्ये तुम्ही ऑपरेशन्स मध्ये जाता, राईट. सो म्हणजे जस्ट एक क्वेरी म्हणून की जर मी डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग केलं केमिस्ट्री फील्डमध्ये, तर मग मला जास्त स्कोप आहे किंवा जास्त व्हॅल्यू आहे का केमिकल इंडस्ट्रीमध्ये कम्पेअर टू BSc MSc? येस.
जास्त प्रायोरिटी आणि जास्त वेटेज डिप्लोमा केमिकल आणि बी केमिकलला आहे. बी केमिकलचा जॉब इंजिनियर किंवा सुपरवायझरच्या वरती चालू होतो बी जर असेल तर. डिप्लोमा असेल तर ऑपरेटर आणि मग सिनियर ऑपरेटर प्रमोशन भेटेल तसं. तर डिप्लोमा केमिकल आणि बी असेल तर तो सुपरवायझर. पण दॅट ऑल्सो नॉट लिमिटेड, कारण की आपल्याकडे एवढी आता कॉम्पिटिशन आहे ना की इंजिनियर्स ऑल्सो दे आर विलिंग टू वर्क ॲज अ ऑपरेटर. पण तेव्हा आपल्याला विचार करायचा आहे की मला ऑपरेटर म्हणून जॉईन करायचं आहे की बिकॉज आय एम इंजिनियर. सो तिथे तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं आहे की यू विल गो बाय युअर पॅशन, राईट? कारण की तुमची पॅशन काय, तुम्ही इंजिनियर आहात, करेक्ट? आणि आपण नेहमी असा विचार मोठा केला पाहिजे ना. राईट राईट राईट. अगदीच मला गरज आहे, म्हणजे मला जशी गरज होती नोकरीची, जेव्हा मी बीएससी पास झालो तेव्हा मला माझे सर बोलले की अंकुश तू आता पुण्यात होता एमएससी करा. मला माहिती आहे सर 1800 रुपये फी होती एमएससी तेव्हा. बोललं सर 1800 रुपये म्हणजे वेस्ट आहेत, मला नाही करायचे. तू ऍडमिशन तर घे. कशाला? ते 1800 रुपये मी आणू कुठून? मला नोकरी पाहिजे, मला माहिती आहे. तर तो प्रायोरिटी तुम्हाला ठरवावा लागेल, समजलं ना? तर तसं आहे की मला जर पहिला जॉब मिळतोय पण ऑपरेटर मिळतोय, पण माझी परिस्थिती अशी नाही की मी अगदी ऑपरेटर म्हणून काम करू. हा ठीक आहे, तुम्ही ऑपरेटर म्हणून काम केलात, मग तुम्हाला मस्त कंपनी मिळाली, एकदम बेस्ट कंपनी मिळाली, तर तुम्ही ऑपरेटर म्हणून कॉम्प्रोमाइज केलात कंपनीसाठी. मग काय होईल, 1 वर्ष तुम्ही ऑपरेटर म्हणून राहिला किंवा 2 वर्ष ऑपरेटर म्हणून राहिला, देन युअर पोटेन्शियल स्टार्ट बिल्डिंग, राईट? राईट. तुमचं ऑलरेडी बेसिक इंजिनिअरिंग आहेच आणि तुम्ही क्वालिफिकेशन पण करता, मग तुम्हाला पुढचं जग ओपन आहे ना. तर कधी कधी माणूस काय करतो की एक मोठी उडी मारायची असेल तर 2 पावलं मागे या, मग मी बाबा 1 वर्ष ऑपरेटर म्हणून राहतो. असे पण काही लोक आहेत, भरपूर माझे मित्र असे पण आहेत. राईट. आणि दादा सर्वसाधारण म्हणजे कारण केमिकल इंजिनिअरिंग किंवा केमिस्ट्री फील्डचं जास्त तर काय नॉलेज नाही आहे, बट जरी ठीक आहे एखादा कोणी इंजिनिअरिंग करून जॉबला लागला असेल किंवा मे बी बीएससी किंवा एमएससी करून, तर दोघांमध्ये पे स्केलचा डिफरन्स किती असू शकतो ऍट द इनिशियल स्टेजेस? डिप्लोमा आणि बीएससी मध्ये पे स्केलचा डिफरन्स हार्डली नथिंग, निग्लिजिबल. ओके. ओके. कारण की तो केमिस्ट म्हणून काम करेल, दॅट इज ऑल्सो व्हॅल्युएबल. सेम लेवल असते, सेम ग्रेड असते, सेम वर्कलोड असतो, सगळं काही सेम असतं. फक्त तो लॅबमध्ये काम करत असतो, इकडे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करत असतो. ओके. हा, तुम्ही जर इंजिनिअरिंग केमिकल असाल तर मग पे स्केल मध्ये डिफरन्स असतो, कारण की तुम्ही इंजिनिअरिंग पासून ज्युनियर इंजिनियर, स्टार्टअप इंजिनियर किंवा सुपरवायझर या लेवलला काम करतात, तर तो तिथे पे स्केलचा डिफरन्स असतो. ओके. आणि जेव्हा गल्फ मध्ये येतात तेव्हा पे स्केल हा फिक्स असतो. पण इंजिनिअरिंग जर बीएससी आणि डिप्लोमा वाला जर आला माझ्यासारखे, तर पे स्केल सेम असतो. जर इंजिनियर आला, फॉर एक्झाम्पल तुमच्यासारखे इंजिनियर आले, तर त्यांची एंट्री ही सुपरवायझर लेवलला होते, मग त्याला डबल असतं. ऑफकोर्स सेम कन्सेप्ट ऍप्लिकेबल होतो इंडियामध्ये पण आणि इथे पण. फक्त काय आहे की इंडियामध्ये राईज असतो दरवर्षी, 2 वर्षाला 1 वर्षाला. इथे राईज नसतो, फिक्स असतो. अच्छा. म्हणजे जो तुम्हाला म्हणजे तिथे गेल्यावर सपोज 4 वर्षांनी मी इंडियामध्ये जॉब केल्यानंतर मी गल्फमध्ये गेलो, राईट? तर 4 पासून समजा आता जसं तुमचं 10 वर्ष झाले टोटल, म्हणजे 10 किंवा 12 वर्ष, 4 वर्षापासून 14 वर्षापर्यंत सेम पे स्केल असतो की कसा? मग नाही, तो चेंज होत राहतो, थोडा चेंज होत राहतो. 10%, 5% असं वाढत जातो, जसं इंडियामध्ये असतो तसं पण इथे पण तसंच आहे. पण पे स्केल एवढा डिफरन्स नाही, म्हणजे आता 10 वर्षामध्ये एवढा डिफरन्स नाही. जो मिळालाय मला 10 वर्षा अगोदर आणि आता थोडा फरक आहे, जास्त फरक नाही. आणि आता हे जे इकॉनॉमिक क्रायसिस चालले होते त्याच्यामध्ये क्रूड ऑइल खूप डाऊन येते, मग त्या टायमाला कंपनी पुन्हा रिवाइज करते स्ट्रक्चर, सॅलरी स्ट्रक्चर, मग त्याच्यामध्ये कधी कधी कमी पण होतो. तसं बरंच झालेलं आहे इथे. पण गल्फमध्ये पगार चांगला. दादा मला एक विचारायचं होता, आता म्हणजे आमचे ज्या फील्डमध्ये मित्र आहेत ना माझे 2, म्हणजे ऑफिस मधले, ते एक जण शारजाला आहे, एक जण दुबईला आहे, बरोबर?
त्याच वेळी ते मला काय बोलत होते, रुपेश तू पण ये, इथं चांगला पॅकेज देतात, बरोबर. पण आमच्या जवळचे नातेवाईक आहेत ना, ते पण 2 जण तिकडेच आहेत, ते लेबर मध्ये आहेत. टोटल अशा माझ्या ओळखीचे 5 जण आहेत तिकडे, बरोबर. पण त्यांनी त्याच्यावरून मला असं आलं, त्याच्यामध्ये 2 जण मुस्लिम आहेत ना, आणि बाकीचे 3 जण हिंदू होते. ते काय बोलले माहिती आहे, जे मुस्लिम होते ते बोलले, रुपेश इधर हमारे लिए बोलते अच्छा है, क्योंकि मतलब मुस्लिम कंट्री है, तो जो रूल्स है वो स्ट्रिक्ट है. आणि आपल्या हिंदू मध्ये ना ते पण मला बोलत होते, रुपेश इथं आहे ना लाईफ जगणं म्हणजे खूप कठीण आहे. त्याच्यामुळे ती एक प्रकारची भीती होती, तिकडे कोणाला आपण स्वतः जावं किंवा नाही जावं, किंवा दुसऱ्याला पाठवावं की नाही. आता माझे मित्र बहुतेक आहेत ना, जे सीए झाले, ते बोलतात गल्फ कंट्रीमध्ये जायचं आहे. तर मी माझ्यामध्ये तोच एक मनात भ्रम होतोय, का आपण कसं सांगावं की म्हणजे एखादी मुस्लिम कंट्री आहे, तिकडचं वातावरण कसं, त्याच्याबद्दल काय माहिती द्याल का? हा, नाही काय असतं माहितीये का, आपण टोटली डिपेंड असतो, आपण कोणाकडनं काहीतरी ऐकत असतो, कारण की आपण वस्तुस्थिती बघितलेली नसते. पहिली गोष्ट, आपण जेव्हा इतरांकडनं ऐकतो ना, तर ते पिक्चर एक वेगळं क्रिएट होऊन जातं आपल्या डोळ्यासमोर. फॉर एक्झाम्पल, मी जेव्हा सौदीला जॉईन केलं, पहिला सौदी अरेबिया इज द स्ट्रिक्ट कंट्री इन द गल्फ रूल्स प्रमाणे. तर बाबाचं तर माझ्या असं कन्सेप्ट होता की सौदीला गेलेला माणूस जिवंत येत नाही, समजलं. तर जेव्हा मी तिथे गेलो, तिथे ओके थोडासा स्ट्रिक्टनेस जाणवला, पण आपण सरळ असेल तर आपल्याला काही त्रास नाही. आणि राहिला प्रश्न, आता रुपेशने जसं विचारला की दुबई, शारजा त्रास म्हणजे स्ट्रिक्ट आहे, अजिबात नाही. ही कंट्री एवढी लिबरल आहे, एवढी ओपन माइंडेड आहे, एवढी टॉलरंट आहे की आपले इथे मंदिर बनते, एकरांमध्ये मंदिर बनले नवीन आता इथे. स्वामीनारायण मंदिर. दुबईला गणपती आता गणेश चतुर्थी येते आपली, तिथे गणपतीच्या मूर्त्या ठेवल्यात तिथे आपल्याला द्यायला सेलिब्रेशनसाठी. आम्ही इथे गणपती सेलिब्रेट करतो, नवरात्री सेलिब्रेट करतो. ओके, बेसिक डिफरन्स सौदी आणि इथे. ओके, सौदीला थोडासा त्यांचे रूल आहे, इस्लाम धर्म त्यांचा आहे, त्याच्यामुळं आपण जर हिंदू असेल तरी तिथे राहणारे समजा जर लेडीज असेल तर त्यांना त्यांच्याप्रमाणे पेहरावा करायला, अगदी बुरखा नाही टाकावा लागेल, पण त्यांचे जे ट्रेडिशनल पेहरावा आहे तो मार्केटमध्ये जाताना हाफ पॅन्ट वगैरे घालू शकत नाही, त्याच्यावरती कव्हरऑल घालून जायला लागतो मार्केटमध्ये जाताना. हे झालं सौदीमध्ये. पण इथे दुबई, अबुधाबी, UAE, शारजा, यू कॅनॉट बिलीव्ह, नाही सांगू शकत. म्हणजे ते इथे कपड्यांचं काही बंधन नाहीये, लाईफस्टाईलचं बंधन नाहीये, दारू पिणं बंधन नाहीये, डान्स करणं बंधन नाहीये, सगळं अलाउड आहे. त्याच्यामुळं हा काय प्रॉब्लेम आहे, दारू पिऊन गाडी चालवणं नाहीये, 1 वे तिकीट. दॅट इज गुड, राईट. दॅट इज गुड, बट दॅट डझंट मीन दिस कंट्री इज स्ट्रिक्ट, राईट. मी इंडियामध्ये आल्यावर दारू पिऊन अजूनही गाडी चालवत नाहीये, आय स्वेअर, नाही चालवत. सेफ्टी बेल्ट, विदाउट सेफ्टी बेल्ट यू विल बी फाईन. इंडियामध्ये मी मोऱ्यावरून निघालो, बामणुंगरी येत असला तरी ते साधे रोडला माझा सेफ्टी बेल्टवर आपोआप हात जातो. सो दॅट इज गुड. मी चिप्स खाल्ली, इंडियामध्ये पण माझा रॅपर रस्त्यावर पडत नाही, इथे पण पडत नाही. तर हे जे स्ट्रिक्ट रूल आहेत ना ते आहेत. जर आपण ह्या मापदंडांना जर स्ट्रिक्टनेस मानू, देन आय विल बी वेलकम फॉर दिस स्ट्रिक्टनेस. माझ्या इंडियामध्ये अशा गोष्टी व्हाव्या अशी माझी इच्छा असेल. पण हे जर बोलतील की बाबा मी हिंदू आहे म्हणून मला त्रास होईल, तर हे UAE, शारजा, दुबई, अबुधाबी या कंट्रीमध्ये हे नाहीये. म्हणजे दॅट इज टोटली मिसअंडरस्टँडिंग, टोटली मिसअंडरस्टँडिंग. कारण की इथे बघ 15 ऑगस्टला आपला झेंडा त्या बुर्ज खलिफा टॉवरवर फडकतो, समजलं ना. तर इथे तसला नाही. म्हणजे लकीली मी ही कंट्री सोडण्याचा मी हे नाही करत सध्या. जिथपर्यंत मला नोकरी करायची तिथपर्यंत मी या कंट्रीमध्ये राहीन असं मी ठरवलंय. कारण की फुल सेफेस्ट कंट्री आहे. मी आज 9 वर्ष इथे राहिलोय. 9 वर्षामध्ये एकही क्राईम मी अजून ऐकलेलं नाही. बातम्यांना येतो की बाबा एखाद्या शॉपवर चोरले किंवा काय असं कधी कधी येत असेल, किंवा गल्फ न्यूजमध्ये येतं, पण असं ऐकायला कधीच मिळत नाही तसला प्रकार. आणि समजा आता मी फॅमिली सोबत जातोय तर मला कोणीतरी रस्त्यात अडवलंय, किंवा कोणीतरी सोडा पोलिसांनी मला कधी रस्त्याने अडवलंय चेकिंगसाठी,
तेही माझ्या बाबतीत अजूनही 9 वर्ष झालेलं नाही, कारण की त्यांना अडवायची गरज लागत नाही. तू एनी व्हायोलेशन दॅट इज रेकॉर्डिंग. तुम्ही सिग्नल तोडला, तुमची गाडी 1 महिन्यासाठी जप्त होते, 3 दिवसाची ट्रेनिंग पुन्हा घ्यायला लागते आणि साधारण 5,000 म्हणजे साधारण इंडियन रुपीज मध्ये अराउंड 1 लाख रुपये फाईन असेल. दीज आर द रूल्स. आता माझ्याकडे मास्क नाही, फॉर एक्झाम्पल मास्क नाही, कॅमेरा डिटेक्टिंग, यू डोंट वेअर मास्क, फाईन येईल माझ्या मोबाईलमध्ये. यू कमिटेड COVID-19 गाईडलाईन ऑफेन्स, दिस इज द फाईन. तर तो फाईन साधारण 40,000 असेल माझा मास्कचा. बापरे. देन म्हणजे बोलण्याचा उद्देश काय आहे की स्ट्रिक्टनेस कशामध्ये आहे. पोलिसांना म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कधी कधी काय होतं की मी गाडीत मध्ये एकटाच आहे आणि तो अनुभव बऱ्याच लोकांना आलेला आहे, आणि माझा मास्क थोडा खाली आहे आणि कधीतरी गव्हर्नमेंट एम्प्लॉईने आपल्याला पकडलं, गाडीमध्ये मी एकटाच आहे, मास्क थोडा नाकाच्या खाली आहे, आणि तरी 200 रुपयाची पावती फाडली जाते. किंवा 200 रुपयाची पावती फाडली तर ठीक बाबा, ते पावतीमध्ये कुठेतरी पैसे जातील, पण ते 200 रुपये कुठेतरी गेले. तर तसला प्रकार नाहीच आहे ना. हे सगळं ऑनलाईन आणि तुम्हाला मेसेज येतो. देन स्ट्रिक्ट आहे, या बाबतीत स्ट्रिक्ट आहे. जर मी 10 रुपये गाडीत पकडली मला, तर मला 1 वे तिकीट आहे, मला घरी यायला. म्हणजे बेसिकली झिरो करप्शन आहे तिथे. करप्शन होत असेल, आय डोंट थिंक या वर्ल्ड मध्ये कुठे करप्शन नसेल, पण ह्यांचा जो रिलिजन आहे म्हणजे ते लोक बोलतात की करप्शन हे हराम आहे त्यांच्यात. अच्छा, समजलं का? पण आय डोंट नो रिअली, बट जिथपर्यंत मला वाटतंय माझ्या ज्या रिक्वायरमेंट आहे तिथे, ज्या मला ज्या गरज लागतात, व्हिसा लागतो, पासपोर्ट लागतो, सगळं ऑनलाईन आहे. आणि ती पर्टिक्युलर फीस ऑनलाईनच पे करतो, कार्डवर, डेबिट कार्डवर. त्याच्यामुळं करप्शनचा सवालच नाही. तर करप्शन इथे ऑलमोस्ट झिरो आहे. दादा सॉरी, आणखी एक मेंबर जॉईन झालेला आहे, कल्पेश, जो लक्षात नाही राहिला. सो कल्पेश. कल्पेश म्हणजे नंदूचा भाऊ. हो 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 हो, मी ऍक्च्युली बड्डे होता ना, त्याच्यामुळे मी उशिरा. दुसरा पहिल्यांदा बघते राजा. मी लहान असताना तुम्ही स्कूल मध्ये वगैरे यायचे. येस येस येस. तुम्ही काव बघलाच का आता रिसेंटली काव म्हणा? रिसेंटली नाही, पण हा मी तेव्हाच बघितलं असेल आय थिंक. ओके. नंदूला वाढदिवसाची शुभेच्छा सांग माझ्याकडनं. हो नक्कीच नक्कीच. त्याला बोल लय चांगल्या दिवशी जन्माला आला. बोल. हा, तर दादा मी कल्पेश पाटील आणि मी BSc मध्ये कम्प्युटर सायन्स केला आणि मी सध्या गेली 9 वर्ष IT इंडस्ट्रीमध्ये काम करतो. तर हा, दॅट्स इट फ्रॉम माय साइड. आणि मला एक क्वेश्चन होता, ग्रॅज्युएशन केल्यानंतर केमिस्ट्रीमध्ये जी इनिशियल स्टेजला जॉब असते ती किती डिफिकल्ट असते. म्हणजे मी ऐकलं आहे की ते केमिकल इंडस्ट्रीमध्ये जाणं इनिशियल स्टेजला खूप डिफिकल्ट असतं, किंवा तिथला एन्व्हायरमेंट आहे ना यूज टू करणं खूप डिफिकल्ट असतं, असं काही आहे का? नाही, असं एवढं नसतं. काय माहिती का, इट्स टोटली डिपेंड ऑन तुमची मेहनत किती आहे. म्हणजे तुम्ही BSc झालात तर तुम्हाला जॉब पाहिजे, मग जॉब मिळवण्यासाठी तुमची मेहनत किती आहे. म्हणजे मेहनत म्हणजे तुम्ही एक सोर्स आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन किती आहे. सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे न्यूजपेपर, सध्या इंटरनेट. करेक्ट. आमच्या टायमाला इंटरनेट नव्हता. करेक्ट. फक्त सोर्स ऑफ न्यूजपेपर होता. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन काय होता, मग दुसरा ऑप्शन होता की इंडस्ट्रीमध्ये स्वतः जाऊन बघणं. इंडस्ट्रीवर स्वतः जाऊन त्या गेटवर जाऊन फार अगदी HR पर्यंत गेलेलो होतो आम्ही. म्हणजे हा, आय वॉन्ट टू मीट HR मॅनेजर. वाय? बिकॉज वी आर ए BSc ग्रॅज्युएट फर्स्ट क्लास. जस्ट ओके. 10 मधून 5 कंपन्यांमध्ये पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, लगेच फोन करणार, सर सम कॅन्डिडेट्स देअर. तर ते त्या प्रकारे म्हणजे दुसरं काय आहे की जॉब मिळवण्यासाठी मेहनत. आता BSc झालं, बेसिक क्वालिफिकेशन झाली तुमची. तर दुसरा महत्वाचा टप्पा येतो की मेहनत म्हणजे काय, की तुमची विचारसरणी कशी आहे, म्हणजे तुमचा ऍटिट्यूड कसं आहे. तर आपण आमच्या टायमाला काय झालं होतं, म्हणजे आपण त्या टायमाला इम्पॅक्ट आताही तसंच आहे ऑलमोस्ट काही इंडस्ट्रीमध्ये. आपले आगरी लोक बोलले ना की आगरी लोकांना लईच प्रायोरिटी कमी द्यायची ते. म्हणजे असं वाटतं की लोक मारामारीच करणार किंवा यांना
म्हणजे आगरी लोकांमध्ये शिक्षण कमी नाही ते आता तो प्रकार राहिलेला नाहीये. बरोबर आहे. बरोबर. आता आपण आगरी लोकांमध्ये पण आपण भरपूर काय काय केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं काय होतं आपला आगरीचा पहिला आपला गाव जरी आपण ठरवला 95 का 97% समुद्रावर आपण जगायचो. हार्डली किती लोक होती गावांची नोकरीला जाणारी, लय कमी लोक होती. बरोबर. आता ती सिच्युएशन थोडी बदलली. आता माहिती नाही मला समुद्रामध्ये किती लोक जातात, मला वाटतं खूप कमी झाले असतील आता. आता आणि पण नोकरी आहे म्हणजे कसं आपल्या गावात समुद्र किनारीच आहे त्याच्यामुळे पर्सेंटेज आहे आपल्या गावातला मच्छीमारांचा पण जास्त. पण कशी गावातली खूप आता म्हणजे तरुण मुलं आहेत ना ती जॉब पण करतायत. जॉब करेक्ट धंदा तिकडे वल्ली जाता करेक्ट. तर असं डिफिकल्ट नाहीये, आपल्या मेहनतीवर आणि ऍटिट्यूडवर आहे. डिफिकल्ट असं नाहीये. ऑफकोर्स डिफिकल्ट कुठे येतोय की आपली कॉम्पिटिशन भरपूर आहे, कारण की आपली पॉप्युलेशन जास्त आहे ना. बरोबर. त्याच्यामुळं एका जॉबसाठी इंटरव्ह्यू देणारी लोक भरपूर असतात, त्याच्यामुळे कॉम्पिटिशन जास्त आहे, टफ नाहीये. दादा मला एक विचारायचं आहे, जर दुबईमध्ये किंवा गल्फ कंट्रीमध्ये जॉब करायचा असेल तर त्याच्यासाठी काय स्पेसिफिक वेबसाईट आहे की मतलब युके सॉरी गल्फ कंट्रीची कुठली अशी एक वेबसाईट आहे की त्याच्यावर ऍप्लिकेशन द्यायचा की नाही, मी काय केलं होतं, ते 3 पेपर येतात आपले. टाइम्स ऑफ इंडिया येतो, तो पर्टिक्युलर तर मला वार आठवत नाही. टाइम्स ऑफ इंडिया बुधवारचा यायचा, त्याच्यामध्ये NRI ऍडव्हर्टाईज असायच्या. त्याच्यानंतर एक NRI टाइम्स असायचा आणि एक ग्लोबल टाइम्स, एक NRI टाइम्स एक पक्का आहे आणि टाइम्स ऑफ इंडिया दुसरा, आणि एक तिसरा एक पेपर येतात. असे 3 इंग्लिश पेपर येतात. जर आपण न्यूजपेपरच्या काउंटरवर गेलो ना, स्टॉलवर हातगाडीवर, तर तिथे ते इंग्लिश पेपर सगळे असतात. ते पर्टिक्युलर NRIच्या ऍडव्हर्टाईज त्याच्यामध्ये असतात, इन्क्लुडिंग US, ऑस्ट्रेलिया, कुठे पण असतील. बेसिकली जास्त रिक्वायरमेंट सध्या गल्फ रिजन मध्ये आहेत, कारण की गल्फ रिजन मध्ये भरपूर प्रोजेक्ट येत आहेत आणि अजूनही चालूच आहेत ग्रोथ. त्याच्यामुळे ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहेत गल्फ रिजन मध्ये. त्याच्यामध्ये काय होतं की त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट असतात, मग आपण त्या रिक्वायरमेंट मध्ये अप्लाय करायचं. कधी कधी ईमेलवर अप्लाय करायचं, मग आपल्याला सिलेक्शन येतो, स्क्रुटिनाइज शॉर्टलिस्ट होऊन येतो. मग इंटरव्ह्यू साठी ते लोक डेट फिक्स करतात. आणि काही ऍडव्हर्टाईज असे असतात की डायरेक्ट ऑनलाईन वॉक इन इंटरव्ह्यू असतात. मग आपल्या गल्फ मधला त्या कंपनीचा क्लायंट तिथे मुंबईचा एक ऑफिस असतो, त्या ऑफिसमध्ये आलेले असतात. तर मुंबईमध्ये असे भरपूर ऑफिसेस आहेत ज्यांचं कनेक्शन गल्फ मधल्या कंपन्यांसोबत असतं. तर अशा प्रकारे इझी आहे. म्हणजे जर तुम्ही ठरवलं आणि तुम्ही हे जरी पॅटर्न फॉलो केला की बाबा मी 3 न्यूजपेपर घेणार आणि त्याच्यातले ऍडव्हर्टाईज बघत राहणार आणि त्यांना अप्लाय करणार किंवा वॉक इन इंटरव्ह्यूला अटेंड करणार, तर हे 100% आहे की जसं मागे मी पहिल्यांदा बोललो या बाकी मेंबर्सना की मॅक्झिमम 6 महिने, मॅक्झिमम 1 वर्ष आणि मिनिमम 6 महिने याच्यामध्ये जॉब लागतोच लागतो. असं आहे. दादा तिथला फायनान्शियल इयर कसा आहे, म्हणजे एप्रिल टू मार्च आहे का जॅन टू डिसेंबर आहे? जानेवारी टू डिसेंबर. ओके. जानेवारी टू डिसेंबर आणि वीकली ऑफ आहे यांचा फ्रायडे सॅटरडे. ओके. दादा मला एक क्वेश्चन होता, म्हणजे विचारायचं होतं. आता आमच्याकडे समजा तुमच्या फील्ड मधला एखादा स्टुडंट आला तर त्याला मी गव्हर्नमेंट जॉब आणि प्रायव्हेट जॉब, तर याच्यामध्ये आम्ही काय जास्त करून सजेस्ट करू तुमच्या एक्सपिरियन्स नुसार? प्युअरली डिपेंड्स ऑन ऍक्च्युली आपली सध्या माइंडसेट अशी आहे की आपण नॉर्मली गव्हर्नमेंट जॉब सिलेक्ट करतो. म्हणजे पहिल्यापासून म्हणजे तशीच कन्सेप्टच चालू राहिली. पहिली कन्सेप्ट अशी होती की गव्हर्नमेंट जॉब, मग पोरगी देवाला पण म्हणजे समजलं ना, नाही बाबा गव्हर्नमेंट जॉब आहे, फिक्स जॉब आहे, नोकरीची श्युरिटी आहे. असला म्हणजे बरेच प्रत्येक गोष्टीमध्ये प्लस मायनस आहेत ना. पण गव्हर्नमेंट जॉब मध्ये मग राईज पण त्याप्रमाणेच होतो. व्हेरियस प्रायव्हेट जॉब मध्ये रिस्क आहे पण त्याप्रमाणे राईज पण असतो. तर तो आहे म्हणजे. आणि गव्हर्नमेंट जॉब तुम्ही काय कराल, फॉर एक्झाम्पल मला गव्हर्नमेंट जॉब मिळाला, देन यू आर लिमिटिंग युअर सेल्फ देअर बिकॉज यू आर नॉट थिंकिंग नाउ टू गो अनदर कंपनी बिकॉज यू आर टू मच सॅटिस्फाईड इन द वन प्लेस. मग एका प्लेसमध्ये जे मिळणारा जो नॉलेज असतो ना, तो एक लिमिटेड असतो.
ओके. तो प्रायव्हेटवाला काय करतो, जसं मी, ही माझी चौथी कंपनी फॉर एक्झाम्पल. मी एक कंपनीमध्ये तिथे 4 लोकांना भेटलो, तिथला क्लायमेट बघितला, नंतर दुसरा क्लायमेट बघितला. तर तो जो नॉलेज, ती जी कन्सेप्ट असते, ऑपरेशनल कन्सेप्ट असते, ते वेगवेगळे असतात. समजलं ना की प्रत्येक कंपनीचा सेम स्टँडर्ड नसतो बिझनेस करण्याचा. कन्सेप्ट वेगवेगळ्या वापरल्या जातात ना. फॉर एक्झाम्पल आता तुमच्या IT इंडस्ट्रीमध्ये कोण जावा IT हिला माहिती असेल, आमच्या ह्याच्यामध्ये सॅप जास्त वापरतात, बरोबर आहे. सॅप सॉफ्टवेअर बिझनेससाठी, करेक्ट. काही कोण ERP वापरतात, कोण बरेच काही सॉफ्टवेअर आहेत तसे वापरतात. तसेच माझ्या कंपनीमध्ये पण आहे. प्रत्येक जण वेगवेगळा कन्सेप्ट करत असतो. तर तो जो एक्सपिरियन्स जर पाहिजे असेल तर तुम्हाला कीप ऑन गोईंग ना, अंटिल यू सेड ओके दिस इज ओके. जसं आता मी माझ्या बाबतीत झालंय की दिस कंपनी इज द बेस्ट कंपनी फॉर मी. याचं कारण सांगतो. पॅन्डेमिक मध्ये इंडियामध्ये अडकली लोक, त्यांना घर बसल्या या कंपनीने 4-5 महिने फुल पगार दिलेला आहे आणि त्यांची नोकरी शाबूत ठेवलेली आहे पहिल्या लॉकडाऊन मध्ये. नंतर आता पुन्हा लॉकडाऊन लागला होता, जो ऑगस्टला चालू झाले फ्लाईट, आय थिंक 8 ऑगस्टला चालू झाले फ्लाईट, जे बंद झाले होते एप्रिलला. तरीही लोकांना त्यांचा नोकरी शाबूत ठेवली. किंवा आता तुम्ही बघाल तर पॅन्डेमिक मध्ये बऱ्याच लोकांनी नोकऱ्या वगैरे गमावलेल्या आहे. प्रत्येक कंपनी असं एवढं अफोर्ड करेल असं नाहीये, किंवा प्रत्येक कंपनी ही एवढे बांधील की जपेल असं पण नाहीये. ही कंपनी जपते, त्याच्यामुळं आपण ठरवतो की बाबा इथे राहूया असं. तर प्रश्न राहिला की प्रायव्हेट की गव्हर्नमेंट, तर इट्स प्युअरली डिपेंड ऑन आपली रिक्वायरमेंट. आणि ठीक आहे, म्हणजे दोन्हीमध्ये थोडा ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज दोन्ही पण आहेत. करेक्ट. प्रायव्हेट मध्ये आपल्याला अजून स्विच करून दुसरीकडे जाण्याच्या म्हणजे हे होतात, इच्छा होतात. पण Correct. थोडीशी सिक्युरिटीच्या बाबतीत गव्हर्नमेंट चांगले आहे. मग आम्ही दुसरं काय माहितीये का, गव्हर्नमेंटचा एक स्पेसिफिक वे ऑफ वर्किंग असतो आणि प्रायव्हेटचा काय आहे, यू शो युअर पोटेन्शियल देन यू गो, राईट. ओके. तर ते गव्हर्नमेंटमध्ये कधी खूप डिफिकल्ट होतं. तुझ्याकडे पोटेन्शियल भरपूर आहे, पण गव्हर्नमेंट काय करतो, भरपूर रूल्स मध्ये चालतो. म्हणजे तुला प्रमोशन द्यायचं असेल तरी मग कोटा असेल किंवा आरक्षण असेल किंवा त्यांची एक इंटरनल प्रोसिजर असेल की बाबा 3 वर्ष झाल्यावरच प्रमोशन येतो. तर तसं प्रायव्हेट मध्ये तो प्रकार नसतो. तुम्ही तुमचा पोटेन्शियल, येस करेक्ट. आणि दादा, जसं एखादा विद्यार्थी आहे ज्यानं केमिस्ट्रीमध्ये BSc किंवा इंजिनिअरिंग केली आणि त्याला फ्युचरमध्ये फॉर एक्झाम्पल त्याच्या फील्ड रिलेटेड बिझनेस करायचा असला, तर बिझनेससाठी कोणत्या अपॉर्च्युनिटी आहेत त्याच्यासाठी? बिझनेससाठी हा मोठा प्रश्न आहे मित्र माझ्यासाठी. ह्याच्यावर आपल्याला थोडा स्टडी करावा लागेल. तसं बघायला गेलं तर बिझनेस अजूनही करतात बीएससी मधले पोरं. म्हणजे टोलिंग बिझनेस आहे केमिकल इंडस्ट्रीमध्ये, की आपणच छोटीशी कंपनी टाकायची. तसं माझा एक मित्र स्वतःची कंपनी टाकली. त्यांनी कुठली कंपनी टाकली, जे केमिकल बॉक्सेस आहेत छोटे छोटे, त्यांना पॅकिंग करण्यासाठी आपल्याला जो पुठ्ठ्याचा जो बॉक्स लागतो ना, कोरिगेटेड बॉक्सेस, ते कोरिगेटेड बॉक्सेस ती कंपनी त्याने टाकली आणि ते चालतंय. कोणी लॅमिनेशन इंडस्ट्री टाकली, तर लॅमिनेटिंग केमिकल जे आहेत ते लॅमिनेशन इंडस्ट्री टाकली छोटी छोटी. तर अशा प्रकारे करू शकतो बिझनेसमध्ये. बाकी व्हास्ट नॉलेज त्या बाबतीत मला नाहीये. रिअली सॉरी. दादा, अजून एक विचारायचं होतं. केमिस्ट्रीमध्ये BSc किंवा MSc केली आणि त्याच्यानंतर जर जॉब स्टार्ट केली तर स्वतःला अपग्रेड करण्यासाठी काही कोर्सेस आहेत का? म्हणजे तुम्ही स्वतः काय केलं स्वतःला अपग्रेड करण्यासाठी, रीडिंग की काही कोर्सेस? नाही, रीडिंग पण आहेत, कोर्सेस भरपूर आहेत, भरपूर म्हणजे भरपूर कोर्सेस आहेत. आणि इंडस्ट्री सुद्धा तुम्हाला स्वतः ट्रेनिंग देत असते, समजलं. तर जेव्हा तुम्ही जॉब जॉईन करता तेव्हा तुमचा रुची बघाय, तुमची आवड कशामध्ये आहे. तर पॅकेजिंग डिप्लोमा आहे, नंतर सेफ्टी डिप्लोमा आहे, एन्व्हायरमेंटल डिप्लोमा आहे,
मग त्याच्यामध्ये तुम्ही ऍज अ ऑपरेटर म्हणून जॉईन करता, पण तुम्ही यू आर एंडिंग विथ द सेफ्टी मॅनेजर. म्हणजे माझे आता 2 मित्र आहेत, ते माझ्यासोबत BSc झालेले आहे, माझ्यासोबत ऑपरेटर म्हणून काम केलं. ऑपरेटर करता करता त्यांनी काय केलं की डिप्लोमा इन सेफ्टी अँड एन्व्हायरमेंटल, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचा एक कोर्स आहे. तो साधारण 2 वर्षाचा कोर्स आहे आणि तो रेग्युलर पण करता येतो आणि डिस्टन्सने पण करता येतो. अच्छा. तर तो एकदा तुम्ही केलात, मग तुमचा नंतर जॉब रोल आहे तो सेफ्टी रिलेटेड जातो. आणि मग सेफ्टी रिलेटेड जाता जाता मग तुम्हाला ट्रेनिंग देणं लोकांना, मग त्याच्यामध्ये आपोआप तुमचा ग्रोथ होत जातो, बूस्ट होत जातो. बोलण्याची पद्धत, स्टेज फिअर हे सगळे निघून जातात. तुम्ही लेक्चर देता लोकांना, मग तुम्ही ऍज अ ट्रेनर म्हणून काम करता, मग ऍज अ ट्रेनर म्हणून जाऊ शकता, ऍज अ सेफ्टी कोऑर्डिनेटर म्हणून जाऊ शकता, ऍज अ सेफ्टी मॅनेजर पर्यंत तुम्ही जाऊ शकता. म्हणजे असे काही तुम्ही अपग्रेड करू शकता स्वतःला. येस, ओके, थँक्यू दादा. वेलकम. दादा मला एक बेसिक प्रश्न आहे की गोल्डन विजा मी ऐकला आहे की म्हणजे गल्फ कंट्रीमध्ये गोल्डन विजा भेटतो, तो ऍक्च्युली कोणाला आणि कुठे भेटतो? गोल्डन विजा ऍज पर माय अंडरस्टँडिंग इथे एक पर्टिक्युलर अमाऊंट ची इन्व्हेस्टमेंट करायला लागते इथे दुबईमध्ये, म्हणजे UAE मध्ये. म्हणजे तुमचा काहीतरी बिझनेस चेन आहे इथं, किंवा तुम्ही द बेस्ट डॉक्टर आहात इथे, की UAE गव्हर्नमेंट सांगतोय की तुम्ही मला पाहिजे इथे. अशा काही फॅकल्टी आहेत ज्यांना गोल्डन विजा मिळतोय, अशा काही फॅकल्टी आहेत ज्यांचा बिझनेस इथे एक्स अमाऊंट मध्ये आहे, अशा लोकांना गोल्डन विजा मिळतोय. असे काही स्टुडंट जे एक्स्ट्रॉर्डिनरी आहेत इथे, ज्यांना UAE सांगते की यू बी विथ अस, तर अशा लोकांना गोल्डन विजा मिळतो. ऑर्डिनरी लोकांना गोल्डन विजा नाही मिळत इथे. ओके, म्हणजे सर्वसाधारण इंडियामध्ये जसा भारतरत्न दिला जातोय, सो द पीपल हु आर एक्स्ट्राऑर्डिनरी. Yes, we can say in that sense, but भारतरत्न is more or merit. आपण काय योगदान दिलंय देशासाठी आपण, बरोबर ना, त्या रिलेटेड आहे तो. पण हे कसं आहे की समजा फॉर एक्झाम्पल आता संजय दत्तला पण आय थिंक लेटेस्ट इन्फॉर्मेशन अशी होती संजय दत्तला पण गोल्डन विजा मिळालेला आहे. तर संजय दत्तनी यावेळी कंट्रीसाठी एवढं कॉन्ट्रीब्युशन नाही केलं, म्हणजे सोशल वे मध्ये. ठीक आहे, त्याचा दुसरा मार्ग आहे की त्याने इन्व्हेस्टमेंट केली, तर त्या बेसवर त्याला दिलं की यू आर द वन ऑफ द इन्व्हेस्टर हेअर. सो त्यांना दिलाय की बाबा तू ये माझ्याकडे बिझनेस कर, आणि मग बिझनेस केल्याने काय होईल की इथली इकॉनॉमीला हेल्प होईल, म्हणजे इथला पैसा इथेच राहील ना. तर त्याप्रमाणे त्यांना गोल्डन विजा दिलाय. किंवा एखादा डॉक्टर आहे, खूपच टॅलेंटेड डॉक्टर आहे, मग तो माझ्या देशासाठी पाहिजे, देन इट्स ओके, ही इज कॉन्ट्रीब्युटिंग. सो अशा लोकांना दिलाय. येस. कुणाकडे आहेत प्रश्न? ज्योती, कल्पेश, रुपेश, चंदन, प्रतीक, प्रणित? नाही, माझ्याकडे नाही. खूप छान एक्सप्लेन केलं सगळं बऱ्यापैकी. ज्योती, मला तुला काय बोलायचंय? बोला. हा, एकतर माझ्या बायकोचं नाव पण ज्योतीच आहे. ओके. एनिवे, मला हे बोलायचंय की मला तुझं म्हणजे कौतुक करायचंय की तू एक मुलगी असून या अशा नोबल कॉज मध्ये तू जॉईन झालीस, आणि हे खरोखर कौतुकास्पद आहे. आणि हे का मी बोलतो माहितीये का, आपल्या आगरी समाज आहे ना, आगरी समाजामध्ये आता तुम्हाला आपला आता पुढे गेलोय आपण. आगरी समाज वैचारिक दृष्ट्या खूप पुढे गेलाय. अगोदरही पुढारलेलाच होता, पण काही ड्रॉबॅक होते फक्त. म्हणजे तसं बघायला गेलं तर आपल्यासारखी माणुसकी कुठल्या समाजामध्ये नाही, पहिली गोष्ट. तर जसे आपल्याकडे चांगले गुण आहेत तसे वाईट गुण पण म्हणजे आपल्या समाजामध्ये होते आणि आहेतही अजूनही. आपण इम्प्रूव्ह करतोय. तर त्या पिरियडमध्ये अशा केसमध्ये सुद्धा तू ह्या नोबल कॉज मध्ये जोडलीस, त्याच्याबद्दल मनापासून तुझे आभार आणि प्रोत्साहन. मला खूप म्हणजे बरेच ऑब्स्टेकल येतात, समजलं ना. तर त्या ऑब्स्टेकलला सुद्धा तुला काय बोलतात त्याला
फेस करायची हिंमत आहे तुझ्यामध्ये, अँड दॅट इज रिअली ॲडमायरेबल. तर एवढंच बोलायचं आहे, कीप कंटिन्यू. तुम्ही लोक सर्वांना पण मी सांगतो, तुम्ही लोक खरोखर मस्त काम करताय. आणि मला माझ्या टाइमात या वयामध्ये मी मराठी शालन शिक्षण समिती आमची होती, आणि ते छोटे छोटे कार्यक्रम करायचो, बक्षीस समारंभांचा आणि ते, तो मला त्याची आठवण येते सध्या. समजलं ना? तर मस्त काम करताय, असंच काम करा. आणि आजच्या चांगल्या दिवशी तुम्हाला ही शुभेच्छा देतो की तुम्हाला भरभरून यश मिळो आणि असेच समाजकार्य तुमच्या हातातून होत राहू.